काही माणसं मोठी असतात कर्तृत्वाने, काही माणसं मोठी असतात नेतृत्वाने. प्रकाशले हे सदन अशा माणसांच्या तेजाने सत्कार करूया मान्यवरांचा आदर भावनेने. ज्यांचं कार्य महान आहे, प्रेरणादायक आहे, प्रवास आहे, सर्वदूर पसरला कर्तृत्वाचा प्रकाश आहे, असे डॉक्टर दीपक शिकारपूर यांचा सत्कार श्री प्रकाश दीक्षित करतील आणि नेट कॉम्प्युटर एज्युकेशनचे CEO श्री प्रसाद जावळे प्रमुख वक्त्यांचा परिचय करून देतील. व्यासपीठावरील मान्यवर, त्याचबरोबर आज नाशिककर ज्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाले त्या सर्वांचे मी मनपूर्वक इथे स्वागत करतो. खरं तर आजचे आपले मनोगत जे एकलव्य मंडळाचे अध्यक्ष यांनी केले त्यामध्ये सांगितलं की आपला हातचा जो विषय आहे तो AI वरती आहे. तर मी थोडक्यात असं म्हणू इच्छितो की आज खऱ्या अर्थाने आपल्याला AIची जी डेफिनेशन आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग आपण म्हणतो, तर ते आज आपल्याला जे वक्ते लाभलेत डॉक्टर दीपक शिकारपूरकर ह्यांच्या बाबतीत जर थोडक्यात सांगायचं झालं तर AIचं इंटिग्रेशन मी असं समजेल की AI मीन्स ऑलवेज इंटरॅक्शन विथ मोटिवेशनल लर्निंग. कारण सरांनी ज्या पद्धतीने आता त्यांचा जीवन प्रवास आपण जर उलगडून बघितला तर तो खूप ह्याच पद्धतीने आहे की सरांचं जे थोडक्यात सांगायचं झालं तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर शिकारपूरकरांना राष्ट्रीय स्तरावरती एक वेगळी ओळख आहे. त्याचबरोबर त्यांचं IT व्यवस्थापनामध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी म्हणजेच PhD केलेली आहे. आपल्या व्यवसाय कारकिर्दीचा श्रीगणेशा त्यांनी टाटा उद्योग समूहापासून सुरू केला आणि सुमारे 16 वर्ष विविध पदांवरती त्यांनी टाटा उद्योग समूहामध्ये कार्यरत ते होते. त्याचबरोबर त्यांनी तंत्र उद्योगाचा निर्णय घेण्याचं ठरवलं आणि सध्या ते कायनेटिक कम्युनिकेशन्स आणि वेलराईस उद्योग समूहाचे संचालक आहेत. मार्च 2023 मध्ये त्यांना बँक ऑफ महाराष्ट्र या अग्रणी राष्ट्रीय बँकेने त्यांची ग्राहक सेवा समिती म्हणून त्यांची निवड केली. आपल्या व्यावसायिक कामकाजासाठी आत्तापर्यंत डॉक्टर शिकारपूरकर यांनी जवळपास 40 पेक्षा जास्त देशांना भेटी दिलेल्या आहेत. आपल्या व्यावसायिक कामकाजासाठी ह्या भेटी दरम्यान त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यामध्ये कॉस्मॉस, वीर सावरकर, गोरा परांजपे, रेंगलर परांजपे, शंतुरानाव किर्लोस्कर गौरव पुरस्कार, सिलिकॉन व्हॅलीचा IT आयकॉन पुरस्कार, सांगती भूषण, पर्वती भूषण असे अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या हिरक महोत्सवाची सांगता या समारंभामध्ये राज्यपाल डॉक्टर भरतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते त्यांचा महाराष्ट्र गिरी शिखरे या पुरस्काराने 28 डिसेंबर 2021 रोजी गौरव झालेला आहे. अशा या उत्तुंग शिखरावर असलेल्या एका व्यक्तिमत्वाला आज आपल्याला समोरून बघता येणार आहे, त्यांच्याबरोबर संवाद साधता येणार आहे. हे आपल्यासाठी आणि आपल्या नाशिकच्या भवितव्यासाठी एक सुवर्ण संधी आहे असं मी समजतो. त्याचबरोबर कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया या राष्ट्रीय संघटनेचे सर अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत. हे सर्व करत असताना सरांना एक संगणक व्यावसायिक म्हणून यश तर मिळाले, पण त्यांनी त्याच्यामध्ये धन्यता नाही मानली. तर ग्रामीण आणि निम शहरी म्हणजेच 2 टायर सिटीमध्ये मराठी भाषिक नागरिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग कशा प्रकारे करावा ह्यासाठी त्यांनी आपलं कार्य आत्तापर्यंत समर्पित केलेलं आहे आणि अजूनही करत आहेत. विविध वृत्तपत्रातून त्यांचे येणारे लेख असो किंवा 60 पेक्षा जास्त पुस्तकं त्यांनी आतापर्यंत त्यांची प्रकाशित झाली आहे, ते सुद्धा IT ह्या सब्जेक्टवरती, आणि त्यांना भरघोस प्रतिसाद हा महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला आहे. त्यामध्ये विविध अभ्यासपूर्ण व्याख्याने, समुपदेशन या नव्या उद्योगाची त्यांनी युवा पिढी घडावी या उद्देशाने हे पुस्तकं त्यांनी रचली आहेत. ह्याचबरोबर नेस्कॉम ह्या संस्थेचे कैलासवासी देवांग मेहता हे त्यांना आपले म्हणजे सर त्यांना आपले गुरुस्थानी मानतात. तर अशा ह्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला आपल्याला आज इथे बघता आलं आणि आपण त्यांच्याबरोबर आता संवाद साधणार आहोत. मला तर वाटतं की आज आपण एक दुग्ध शर्करा योग आहे, कारण व्यासपीठावरती जे 3 मान्यवर लाभलेले आहेत हे सर्व डॉक्टरेट आहेत आणि आपण सर्वजण जे नाशिककर जे उत्स्फूर्त प्रतिसादाने इथे जमलेलो आहोत, तर मला नक्की खात्री वाटते की हे एक सरांच्या नावातच एक दीपक आहे. तर त्यांनी एक आपल्या नाशिकमध्ये आज AIची ज्योत पेटवली आहे. येणाऱ्या 10 वर्षामध्ये ज्यावेळेस आपलं नाशिक हे IT हबच्या दृष्टिकोनातून जाईल की आपल्यापैकी आपले भाऊ बहीण किंवा आपले मुलं जे असतील तर हे नक्कीच आजच्या व्याख्यानातून उद्याचा AIचं सेकंड हब जे आता पुण्याकडे आपण बघतो तर ते नाशिक होणार यामध्ये कुठलीही शंका नाही. आणि त्याचा श्री गणेशा आज एकलव्य मंडळ, रागी इव्हेंट्स आणि नेट कॉम्प्युटरच्या माध्यमातून आणि प्रमुख वक्ते जे आपल्याला लाभले आहेत
त्यांच्या व्याख्येतेमधून आपल्याला मिळणार आहे, यात काहीच दुमत नाही. मी पुनश्च प्लस सर्वांचे आभार मानतो की आपण इथे आलात. श्री प्रकाश दीक्षित सरांना विनंती करते डॉक्टर दीपक शिकारपूर यांचा सत्कार करावा. नवी क्षितिजे उघडणाऱ्या विचारांचं स्वागत करूया. प्रज्ञा तेवत ठेवणाऱ्या विवेकाला सोबत करूया. डॉक्टर शिकारपूर यांच्या मार्गदर्शनासाठी आपण सगळेजण तयार आहोत. धन्यवाद. आपण एवढ्या संख्येनं इथं उपस्थित आहात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी आभार मानतो. त्याचबरोबर दीक्षित सरांनी मला बोलवलं याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांनी एखाद्या AI चॅटबॉटला सुद्धा बोलवलं असतं तरी चाललं असतं, कारण त्यांना सगळे विचार कळले असते, पण त्यांनी एका मानवाला बोलवलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मला विशेष आनंद होतोय की माझ्या वडिलांचे मित्र VH पाटील सर इथं आहेत आणि ते मला वडिलांसारखे आहेत आणि मला त्यांना भेटून खूप आश्चर्य वाटलं. आणि तुम्ही आलात तिथं म्हणजे माझ्या आज दिवसाचं भाग्य आहे असं मी समजतो. ज्या विषयावर मी आज बोलणार आहे साधारण एक 40 मिनिटं बोलीन आणि नंतर मग आपले काही प्रश्न असतील आणि जर माझ्यात उत्तर द्यायची क्षमता असेल तर मी ते देईन, नाहीतर मग तुम्ही ते यायलाच विचारा. मी साधारण माझ्या व्याख्यानाचं स्वरूप असं करणार आहे की साने सरांनी उत्कृष्ट तुम्हाला एक पायाभरणी करून दिली आहे. आता त्याच्यावरचे मजले मला बांधायचे. तर मी फक्त AI वर बोलणार नाही, मी तुम्हाला साधारण डिजिटल तंत्रज्ञान कसं चाललंय आणि पुढं काय होणार आहे या सगळ्याच गोष्टींबद्दल माझं मत सांगेन. आणि यासाठी तुम्हाला थोडासा इतिहास कळला पाहिजे. आणि मी साधारण 40 वर्षापूर्वी इंजिनियर झालो आणि त्या काळात प्रोग्रॅमिंग सुरू केलं. हा एक अपघात होता, कारण मी मेकॅनिकल इंजिनियर टेल्को नावाच्या कंपनीत लागलो आणि अपघातानं बरोच कॉम्प्युटर त्यांनी इम्पोर्ट केले आणि त्यावेळचे प्रोग्रॅमर बॉडी शॉपिंग करून अमेरिकेला निघून गेले, म्हणून आम्हाला प्रोग्रॅमिंग करता आलं. तर त्या काळात आम्ही महाकाय कॉम्प्युटर्स, कोबोल प्रोग्रॅम या काळात सुरू केलं. पण त्या काळात सुद्धा ह्युमन कॉम्प्युटर इंटरॅक्शन असे प्रयत्न होते. म्हणजे त्या काळात सुद्धा संगणकाकडून मानवाचं काम करायचे प्रयत्न सुरू होते. पण त्या काळात कॉम्प्युटिंग पॉवर लिमिटेड होती आणि इव्हन इंटरनेट तर नव्हतंच, त्यामुळं ते प्रयत्न खूप तोकळे पडत होते. या सगळ्या पूर्ण मोहिमेला असं आपण म्हणूया की ऊर्जितावस्था आली गेल्या 10 वर्षापूर्वीपासनं. कारण काय झालं की अतिशय मोठ्या प्रमाणावर डेटा निर्मिती झाली, माहितीची निर्मिती, आणि त्याला एक मोठं शास्त्र आहे, त्याला म्हणतात डेटा सायन्स. नंतर एक शास्त्र त्याच्याच बरोबर उदयाला आलं, ज्याला पूर्वी बिग डेटा अनालिटिक्स म्हणत असत, ते म्हणजे डेटा अनालिसिस, जे साने सरांनी सांगितलं, पृथक्करण करणं वगैरे. तर त्यातनं तुम्ही पृथक्करण करून पॅटर्न्स निर्माण करायचे. आणि मग त्याच्यावर अजून एक ब्रँच आली, ती म्हणजे प्रेडिक्टिव्ह अनालिटिक्स. आपल्याला किती लोकांचा ज्योतिषावर विश्वास आहे? ठीक आहे, काही लोकांचा आहे, ठीक आहे. हे ज्योतिषशास्त्र आहे, हे साधारण प्रेडिक्टिव्ह अनालिटिक्सवर काम करतं की असं घडेल म्हणजे मग तसं घडेल, मग तसं झालं तर तसं घडेल वगैरे वगैरे. तर तसंच साधारण हा AI एक भाग आहे. आता ह्याच्यामध्ये भारताचा जर आपण विचार केला तर आपण एका प्रकारे अतिशय उत्कृष्ट टप्प्यावर आलेलो आहोत. कारण डिजिटल इंडिया नावाचा जो एक अतिशय महत्वाकांक्षी कार्यक्रम घेतला तो अतिशय यशस्वी झाला. आणि मी अतिशय यशस्वी झाला हे अनुभवावरनं सांगतो. आणि मी अनुभवावरनं कुठल्या सांगतो तर मी अनेक लोकांशी भेटतो, बोलतो, आणि मी तुम्हाला मला आलेला एक अनुभव सांगतो.
मी 8 महिन्यापूर्वी गणेशोत्सवात पुण्यात काही परदेशी नागरिक आले होते. त्यांना मी गणपती दाखवायला, जो माझा अतिशय आवडता कार्यक्रम असतो, त्याने मला पण पुण्य मिळतं, पण त्याचबरोबर त्या फॉरेनरला पण आमचा सण कळतो, म्हणून मी ते आनंदाने करतो. मग मी यावेळेला त्या डेलिगेशनला घेऊन 5 आमचे मानाचे गणपती दाखवले. नाशिकला पण असतील तसे, पुण्यात आहेत 5. मग नंतर आमचा एक 6वा कार्यक्रम असतो, ते म्हणजे पुन्हा बोर्डिंगमध्ये जाऊन जेवण करणं. मग हे जेवण करताना मध्ये एक पेरू आला होता आणि मग आम्ही तिथं पेरू खाल्ले. मी त्याला म्हटलं की पुण्यात येऊन तुला पेरू खायला लागतील, अशी प्रथा आहे, असं खोटं सांगितलं, त्याशिवाय तुला पुण्यात आल्याचं सार्थक होणार नाही. मग पेरू तरी खाल्ले. मग नंतर मी पेरूवाल्याला विचारलं की किती झाले पैसे, तर त्याने मला QR कोड दाखवला. आता हे बघून ते परदेशी नागरिक थक्क झाले. प्रत्येकाने त्या QR कोड आणि त्या पेरूवाल्याबरोबर फोटो काढला आणि नंतर मला जेवताना सांगितलं की जगामध्ये असं कुठंही होत नाही. ज्या पद्धतीनं डिजिटल इंडिया कार्यक्रम तळागाळात ज्या पद्धतीनं पोहोचला, कारण आपला देश आणि जगात पण सगळीकडे क्लासेस आणि मासेस असे 2 भाग असतात, की श्रीमंत लोक ज्यांच्या हातात तंत्रज्ञान. तुम्ही जर साधारण मागच्या दशकाचा विचार केला, 90 ते 2000 या काळात पण डिजिटल तंत्रज्ञान होतं. त्या काळात पण मोबाईल फोन होते, पण ते कुणाकडे होते, तर ज्यांना ते परवडत होते अशा लोकांच्याकडे होते. आणि ज्या लोकांच्यापर्यंत पोचायला पाहिजे, ज्यांना आपण मासेस म्हणतो, त्यांच्यापर्यंत हे नव्हतं. पण आता काय झालेलं आहे की डिजिटल तंत्रज्ञान हे सर्वत्र पसरलेलं आहे, सर्वत्र. म्हणजे अगदी आमच्या पुण्यात, मला नाशिकला माहिती नाही, पण भिकारी सुद्धा QR कोड लावून फिरतात की तुम्ही आय एम ऑनलाईन बिगर असं म्हणतात सर्व. आणि पूर्वी जे सगळं इनलाईन चालायचं ते आता ऑनलाईन होतं. आणि इथं मला एक वाक्य आठवतं की 25 वर्षापूर्वी, कदाचित साने सर तिथं होते का नाही मला माहिती नाही, पण पुणे विद्यापीठात सायन्स काँग्रेस झाली होती, इंडियन सायन्स काँग्रेस, ज्याला तत्कालीन पंतप्रधान अटलजी आले होते. आणि त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं होतं की IT इज इंडियाज टुमॉरो, 2000 साली. मग त्यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारला की व्हेन विल टुमॉरो कम, त्याचं उत्तर अटलजींना देता आलं नाही. पण ते जर हयात असते तर त्यांनी आत्ता दिलं असते की IT टुमॉरो हॅज कम नाव. विथ डिजिटल इंडिया सक्सेस, IT इज इंडियन टॅलेंट नाव. IT इज नॉट इंडियाज टुमॉरो, IT इज इंडियन टॅलेंट, इट हॅज अराइव्ड. आणि आता आपल्या हातात काय आहे की या संधीचं सोनं करणं. आपल्यापैकी ज्यांना हॉकी फुटबॉल खेळतात तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला D मध्ये बॉल आलेला आहे. आता काय करायचंय, किक मारायची आणि गोल करायचा, आपोआप काही होणार नाही. आता AI बद्दल मी नंतर बोलीन, पण तुम्हाला एफर्ट्स घ्यायचे आणि त्या एफर्ट्स बद्दल आपण बघू. आता या डिजिटल तंत्रज्ञानाच्या पायावर पुढे आपण अॅनालिटिक्स वगैरे बघितलं, पण 2 वर्षापूर्वी खूप मोठ्या प्रमाणावर एकदम खळबळ माजली. ती कशामुळे वाजली, ChatGPTने. एकदम लोक जागे झाले की आता काहीतरी होणार आणि ChatGPT एकदम जोरदार सुरू झालं. असंच 2 महिन्यापूर्वी झालं गिबली आर्ट. प्रत्येक जण माणूस उठसूट गिबली आर्ट करत होता आणि ते ChatGPT 4च्या पेड व्हर्जनवर फुकट मिळत होतं. म्हणून त्या काळात असं म्हणतात की ChatGPT 4नी त्या 7 दिवसामध्ये कित्येक कोटी पेड युजर्स मिळवले. तर ह्याचं हे अर्थकारण असतं, हे पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कित्येक वेळा तुम्ही बघता की जगातल्या सगळ्या प्रॉफिटेबल कंपनीज, तुम्ही गुगल घ्या, फेसबुक घ्या, हे तुम्हाला सगळं फुकट देतात पण स्वतः मात्र प्रॉफिट कमवतात. तर हा कधी तुम्ही विचार केलाय का की असं कसं होतं? तर तुम्ही एक लक्षात घ्या की त्यांच्या बिझनेस मॉडेलमध्ये तुम्ही त्यांचे प्रॉडक्ट आहात. तुम्ही जे उठसूट सोशल मीडियावर अपलोड करता, फुकट त्यांना डेटा देता, स्वतःविषयी नको ती माहिती देता, ते इतरांना विकतात आणि त्याच्यावर पैसे मिळवतात. हे साधं मॉडेल आहे. आणि हा आज मूळ विषय नाहीये, पण मी इथं सर्वांना सांगतो की आपलं डिजिटल प्रेझेन्स मर्यादित ठेवा. रोजनिशी सांगायचं ते काम नाहीये. जेव्हा एखादा माणूस मला सांगतो की मी सतत ऑनलाईन असतो, मी त्याला सांगतो तुझ्यासारखा मूर्ख माणूस नाही. सतत ऑनलाईन असणं हे स्मार्टनेसचे लक्षण नाहीये, ते मूर्खपणाचं लक्षण आहे. जेव्हा खरंच गरज आहे तेव्हाच तुम्ही हे डिजिटल तंत्रज्ञान वापरा, मर्यादित माहिती द्या. कारण नंतर काय होणार आहे की हे जे पुढचं अॅनालिसिस आणि पुढचं जे सगळं होणार आहे त्याच्यात तुम्ही त्यांना खत पाणी देणार आहात. तर ह्या गोष्टी थोड्या मर्यादित करा. ChatGPT 4 नंतर काय झालं, या सगळ्या गोष्टी होत गेल्या. नंतर 4 महिन्यापूर्वी अजून एक क्रांती आली आणि तिथं मला मोठा धक्का बसला. कारण माझं नाव दीपक शिकारपूर आहे. माझं दुर्दैवाने एकाने शिकारपूर कर म्हणून ओळख करून दिली. तर मी त्यांना सांगू इच्छितो की कर नाही त्याला डर कशाला, तर आम्ही शिकारपूर आहोत सगळे. ओके. आणि आमचं आडनाव थोडं मोठं असल्यामुळं 90च्या दशकात आमच्या बरोच कॉम्प्युटरवर मला एक युजर नेम पासवर्ड द्यायला लागला. युजर नेमच पासवर्ड नंतरचा.
तर शॉर्ट फॉर्म म्हणून मी काय दिला तर डीपसिक. आणि नंतर मला लक्षात आलं की एका चायनीज कंपनीनं माझी आयडेंटिटी चोरली आणि डीपसिक नावाचा एक चॅटबॉट आलेला आहे. आणि ते डीपसिक चॅटबॉट हे चॅट जीपीटी आणि जेमिनी जे गुगलचं आहे त्याच्याशी कॉम्पिट करतंय. आणि ते चायनीज असल्यामुळे त्यांनी असा अल्गोरिथम लिहिला होता की अतिशय कमी क्षमतेचे डेटा सर्व्हर्स वापरून ते सिमिलर रिझल्ट देत होते. आणि त्यामुळे एनव्हिडियाचा शेअर खाली पडला, कारण एनव्हिडिया इज वर्ल्ड्स लार्जेस्ट IT इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी. आणि ह्या सगळ्या गोष्टी जगात घडत आहेत. आता अनेक प्रकारची चॅटबॉट्स आहेत आणि तुम्ही कुठलं चॅटबॉट वापराल ते तुमच्यावर अवलंबून आहे. दुर्दैवाने भारतीय चॅटबॉट अजून अस्तित्वात आलेले नाही आहेत, पण काही दिवसात ते येतील असा माझा अंदाज आहे. फक्त मला असं वाटतं की जेनरिक माहितीवर, फुकट माहितीवर मिळवून आपलं काहीतरी डोकं लावून असे चॅटबॉट जे सध्या आहेत त्याच्याऐवजी जर विशिष्ट माहितीच्या समूहावर विशिष्ट लोकांसाठी असे मर्यादित चॅटबॉट जर आले तर ते खूप लोकप्रिय होतील. कारण सगळ्यांना सगळी माहिती द्यायची काही गरज नाही आहे. कारण AIचं एक मोठं लिमिटेशन आहे जे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. AIला नॉन डिजिटल डेटा अजिबात कळत नाही. तो नुसतं अंदाज त्याच्यावर लावतो आणि कित्येक वेळा खोटी माहिती देतो. हे तुम्हाला माहिती आहे का? कृपया AIने दिलेल्या माहितीवर अंधविश्वास ठेवू नका. तो कित्येकदा बंडल पण मारतो. म्हणजे थोडंसं तो आता माणसासारखं काम करायला लागलेलं आहे. आणि ते तुम्ही तपासून बघा. आणि तुम्हाला मी AI काही प्रश्नांची उत्तरं AIला मिळत नाहीत आणि त्यातले मी तुम्हाला मी गोष्टी सांगतो. मी दर 2 महिन्यांनी मी हे 2 प्रश्न त्यांना विचारतो. पहिला प्रश्न मराठीत असतो, मला लग्नपत्रिका आली, लग्नपत्रिकेत लिहिलेलं आहे आपली उपस्थिती हाच आहेर. आणि दुसरी टीप होती आहेर आणू नयेत. तर मी या लग्नाला जाऊ का? तर याचं उत्तर येतं की मी अजून एवढा प्रगत झालेलो नाही की मला ह्याचं उत्तर मिळेल. पण मला माहिती नाही, कारण अशा पत्रिका फक्त पुण्यातच मिळू शकतात. नाशिकचे लोक फार सहृदय आहेत आणि खूप लोकांची काळजी घेतात, त्यामुळे अशा गोष्टी ते करत नाहीत. दुसरा माझा प्रश्न आहे तो पुणे सेंट्रिक आहे. तुम्हाला किती लोकांना पुण्यातलं माहिती आहे मला माहिती नाही. तुमचं पण हा जनरल नॉलेज टेस्ट आहे. पुण्यात एक नॉर्थ स्टॉप म्हणून एक जागा आहे आणि तिथं 2 रेस्टॉरंट आहेत. एक आहे निसर्गमध्ये मिळतात मासे आणि समुद्र आहे तिथं मिळतो इडली डोसा. ठीक आहे. आता मी AIला सतत हा प्रश्न विचारतो की असं का? उलटं पाहिजे ना. तुम्हाला निसर्गात शाकाहारी अन्न मिळालं पाहिजे आणि समुद्रात मासे मिळायला पाहिजेत, पण हे असं उलटं का? त्याचं उत्तर आहे मला हे जमणार नाही. तर सांगायचा मुद्दा असा की काही गोष्टी ज्या भाषेशी संबंधित आहेत, ज्याला तर्कशास्त्र नाही, त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे उत्तर नाही. आणि आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त लॉजिक अशा गोष्टी वापरू शकत नाही. आपल्या किती लोकांची लग्न झालेली आहेत? साधारण पहिल्या 4-5 रांगेत त्याचं उत्तर हो असेल. तर तुम्हाला हे माहिती आहे का की लग्न झाल्यानंतर लॉजिक नावाची गोष्ट तुम्हाला विसरून जायची असते आणि एकच गुरुचं ऐकायचं असतं. ती गुरु म्हणजे तुमची बायको. सुखी संसाराचं एकमेव लक्षण आहे की बायको जे म्हणते ते हो आणि परत त्याच्याशी दुरुत्तर करायचं नाही. शांतपणे त्या संकटाला सामोरं जायचं, तर तुमचा संसार सुखी होतो. हा माझा गेल्या 35 वर्षाचा अनुभव आहे. ओके. अरे वा, ते माझ्या बायकोचा प्रोजेक्ट आहे तो. वा वा, ठीक आहे. माझ्या बायकोने हेअर पण पाठवलेलं दिसतंय तिथं. वा वा. तर या चॅटबॉट आणि जनरिक AI वगैरे बोललोय. साने सर म्हणाले की भावना प्रधान वगैरे. आता एक बातमी तुम्हाला देतो की खूप संशोधक आणि खूप लोक इमोटिव्ह AI या ब्रँचवर काम करतायत. म्हणजे भावना प्रधान यंत्रमानव, भावना प्रधान चॅटबॉट. आपल्यापैकी जे लोक ChatGPT-4 वगैरे वापरतात ते एक म्हणजे अतिशय मर्यादित व्हर्जन वापरतात. त्याचं आधुनिक व्हर्जन आहे ज्याच्यामध्ये ह्युमनॉइड्स असतात. ह्युमनॉइड्स म्हणजे मानवी माणूस नाही, पण माणसासारखा दिसणारा एक चॅटबॉट असतो. तो येतो, तो तुमच्याशी बोलतो आणि तुम्हाला असं वाटतं की आपण एखाद्या कुठल्या तरी मित्राशी बोलतोय किंवा आजोबांशी बोलतोय किंवा आजीशी बोलतोय. तो तुमची चौकशी करतो जसे घरातली व्यक्ती करतात तसं. घरी आल्यानंतर विचारतो ऑन केल्यानंतर आजचा दिवस कसा गेला. आता ह्याच्यात त्याने प्रगती कशी केली की तुमच्या चेहऱ्याचं ते पृथक्करण करतं. त्याच्याकडे कॅमेरा असतो, मग त्याला पॅटर्न्स माहिती आहेत की चिडलेला माणूस कसा असतो, आनंदी माणूस कसा असतो, दुःखी माणूस कसा असतो.
ह्या पॅटर्नवरनं तो ठरवतो की तुमच्या मनात काय चाललंय. मग तो तुमचं काउन्सिलिंग करायचा प्रयत्न करतो. मग तो तुम्हाला सांगतो की अरे आज दिवस चांगला दिसत नाही, बॉसने खूप झापलंय का, मग असू दे, आपण काही नको, मग जोक सांगतो, मग तुमचा मूड एलिव्हेट करायचा प्रयत्न करतो. हे जे प्रोफेशनल काउन्सिलर्स करतात ते काम आता चॅटबॉट करायला लागलेलं आहे आणि हे लोन वाढत चाललेलं आहे. तुम्ही लक्षात ठेवा की चॅटबॉट म्हणजे फक्त दिलेल्या प्रश्नांचं उत्तर किंवा गाळलेल्या जागा भरा असं नाही, त्याच्या पुढं चाललेलं आहे. आणि अमेरिकेत अनेक उपद्व्यापी लोक आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की भारतामध्ये फक्त 2च आहेत ना, क्लासेस आणि मासेस, पण अमेरिकेमध्ये आसेस पण आहेत. आणि त्यातले काही लोक बघा, आता नळावरच्या बायका जसे भांडतात तसे ते भांडतात पब्लिकली. आता मला एक कळत नाही की तुमचे तात्विक भांडणं तुम्ही सोशल मीडियावर काय आणता आणि लोकांना शिकवत बसता. तर तो जो दुसरा उपद्व्यापी माणूस आहे त्याला ह्युमनॉइड्स करायचा त्यांनी चंग बांधलाय. आणि नुसते ह्युमनॉइड्स नाहीत, तर तो आता लोकांना सांगतोय की आपल्याला लोकसंख्या वाढवायची आहे, तर ही इज मेकिंग लेडी रोबोट्स विथ युटेरस. आणि त्याने असं तर मार्केटिंग सुरू केलंय की 2029 नंतर असे मी यंत्र युवती म्हणजे फिमेल रोबोट्स तयार करीन विथ युटेरस की ज्याच्याशी तुम्ही लग्न करू शकाल. आणि तो ट्रम्पच्या मागे लागलाय की हा कायदा तू संमत कर की ह्युमन कॅन मॅरी अ रोबो. आता त्याचं LGBT कायदे वगैरे त्यांना खूप धक्कादायक असे त्यांना वाटले 7 वर्षापूर्वी, पण हा ट्रम्पचं जो म्हणणं आहे त्याने तो जगाच्या विरुद्ध चाललाय असं मला वाटतं. आणि तुम्ही जुने जेम्स बॉन्डचे सिनेमे बघा, आठवा, तुमच्याही किती लोकांना जेम्स बॉन्डचे सिनेमे आवडतात, मी खूप बघितलेत. त्या प्रत्येक जेम्स बॉन्डच्या सिनेमामध्ये एक गोष्ट कॉमन असते, एक असं विलन असतो, तो जग बदलायला निघतो किंवा जग संपवायला निघतो आणि मग म्हणतो मी प्रतिसृष्टी निर्माण करेन, असं सगळं असतं. आणि मग त्याला मारायला एक जेम्स बॉन्ड येतो आणि मग तो यशस्वी होतो, कारण त्या सिनेमाचं सूत्र तेच असतं की विलन काहीतरी विचित्र करतोय आणि हिरो आहे. आता मला असं वाटतं की ह्या ट्रम्पला मारायला आमचे नरेंद्र मोदी काफी आहेत, त्याला ट्रम्प आणि या सगळ्या मंडळींना, कारण हे सगळे जगाच्या निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध चाललेलं आहे. आणि जर्मनीमध्ये एकाने तर बाळं तयार करायचा कारखाना काढलाय, हे पण तुम्ही सगळं गुगल करू शकता. हे जे चाललेलं आहे हे अतिशय भयावह चित्र आहे. म्हणजे हे चांगल्या प्रकारे नाही चाललेलं. फक्त भावनिक आहे असा हा प्रश्न नाहीये. याच्यानंतर स्वीडनमध्ये प्रयोग चाललेले आहेत टू डिकोड ह्युमन ब्रेन. आणि त्यांचं उद्दिष्ट असं आहे की मृत्यू आधी तुम्ही एका मशीन समोर बसायचं, जसं आपल्याकडे MRI स्कॅन होतो, मग तो तुमचा मेंदू डिकोड करेल आणि तुमच्या मेंदूत ज्या काही आठवणी आहेत सगळे ते डिजिटली स्टोअर होतील, त्या ॲक्सेसेबल होतील. आणि मग काय होईल की तुमची डिजिटल प्रतिकृती तयार होईल आणि तुमच्याच सारखा दिसणारा माणूस डिजिटल प्रोटोटाईप तयार होईल. त्याच्यात तो त्या ब्रेन मेमरीज फीड केल्या जातील आणि मग तुमच्या मृत्यूनंतर ती डिजिटल प्रतिकृती तुमच्या कुटुंबियांच्या अस्तित्वात येईल आणि जसे तुमच्याशी ते बोलतात तसे ते त्यांच्याशी बोलायला लागतील, असे त्यांचे प्रयोग सुरू आहेत. आणि माझा सगळ्यांना विश्वास वाटतो की हे प्रयोग यशस्वी आहेत अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. कारण काही गोष्टी ज्या आहेत त्या निसर्गानुसारच व्हायला हव्यात. आपल्या मनात काय चाललंय हे दुसऱ्याला कळायला नको, कारण तरच आपला संसार वाचू शकतो. तुम्ही बघा, तुम्ही घरी आलात आणि बायकोने तुम्हाला विचारलं मी कशी दिसते, याचं खरं उत्तर कधीही सांगायचं नसतं. छानच दिसतेस तू. तुम्ही जर खरं उत्तर दिलं तर तुमचा घटस्फोट लवकरच होणार. त्यामुळे मनात काय चाललंय या सगळ्या गोष्टी AI मार्फत समजून घ्यायची काहीही गरज नाही. तर आपला ह्युमन ब्रेन हे एक मोठं सिक्रेट आहे, ते सिक्रेटच राहू द्या. पण इतर चांगल्या गोष्टींसाठी हे डिजिटल तंत्रज्ञान वापरलं पाहिजे. भारताचा विचार केला तर खंडप्राय देश आहे. अतिशय मोठ्या प्रमाणावर आरोग्य क्षेत्रात AIची गरज आहे. आपल्याला रोबोटिक डॉक्टर्स पाहिजेत, आपल्याला रोबोटिक कंपाऊंडर्स पाहिजेत, कारण आपल्या देशामध्ये डॉक्टर पेशंट रेशो हा अतिशय कमी आहे. आणि त्यासाठी टेलिमेडिसिन नावाचं एक सायन्स 25 वर्षापूर्वी आलं, ते इक्विप करायची गरज आहे. म्हणजे मोठ्या हॉस्पिटलनी छोटी हॉस्पिटल्स अडॉप्ट करायला हवीत, तरच चांगली रुग्णसेवा छोट्या गावात पोहोचेल. कारण आता तो एक मोठा प्रश्न आहे. पुण्या मुंबईमध्ये खेडेगावातले रुग्ण काय येतात, लाखो रुपये खर्च करतात, कारण आपल्याकडे अजून एक प्रॉब्लेम आहे, त्यांच्याकडे इन्शुरन्स पण नसतो. याचं एकच कारण आहे की त्यांच्या गावात त्यांना थेट आरोग्य सेवा मिळत नाही. आता MKCL मुळे त्यांना शिक्षण मिळालं, तर तुम्ही जरा तुमच्या MKCLच्या धोरणांना सांगा की थोडं आरोग्याकडे पण लक्ष घ्या. ज्ञानगंगा घरोघरी महत्वाची आहे, पण त्याचबरोबर आरोग्य पण चांगलं गेलं पाहिजे, तर त्याच्यात पण तुम्ही लक्ष घाला. असे अनेक भारतीय प्रश्न आहेत. मी आता लोक म्हणतात की टेस्लाची ड्रायव्हरलेस कार ती भारतात हवी का,
आता ह्या प्रश्नाचं उत्तर अतिशय कॉम्प्लिकेटेड आहे. एक तर ती ड्रायव्हरलेस कार, मला नाशिकचं माहिती नाही, पण पुण्यात ती 15व्या मिनिटी आत्महत्या करेल. कारण आमच्या पुण्यात नियम पाळणं हा फाऊल असतो. रेड सिग्नल मध्ये थांबणं ही एक कुठली तरी चूक आहे. कारण लगेच मागणं एवढ्या वेगानं हॉर्न वाजतात की कोण मूर्ख पोवडातला माणूस आलाय, रेड सिग्नलला कोणी थांबतं का, हे काय चाललंय सगळं. नंतर अजून एक आहे, गुगल मॅप पुण्यामध्ये फेल जातो. जी स्ट्रीट किंवा जो रस्ता काल नो एंट्री असतो तो आज वन वे होऊ शकतो. आजचा वन वे उद्याचा नो एंट्री असू शकतो. आणि अजून एक सध्या भारतात एक नवीन सुरू झालंय, ती म्हणजे व्हीआयपी मुवमेंट. आता हे व्हीआयपी मुवमेंट आली की रस्तेच बंद होतात. मग रस्ते नुसते बंद होत नाहीत, ते दुसऱ्या रस्त्यावरनं पाठवतात. आता ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम काय होतो, तर त्या ड्रायव्हरलेस कार्सला प्रोग्रामच करणं शक्य नाही. पण हे सगळं जरी असलं तरी भारतात अजून अशी अनेक ठिकाणं आहेत की जिथं रस्तेच नाही आहेत, जिथं गोष्टी देणं अतिशय अशक्य आहे. म्हणजे मी एक पोस्टल खात्याचा प्रयोग बघितला की त्यांनी माथेरानला ड्रोन वापरून पार्सल्स पाठवली. तर अशा गोष्टी भारतासाठी अतिशय लाभदायी आहेत. म्हणजे काल त्यांचं अतिशय मी उत्कृष्ट 2 दिवसापूर्वी त्यांनी केलं, त्यांनी डिजिपिन म्हणून सुरू केलं. आणि त्याच्यावर मी काल लोकमतमध्ये अग्रलेख लिहिला होता की हे एक अतिशय उत्कृष्ट पाऊल आहे. म्हणजे डिजिटल इंडिया, जसं मी तुम्हाला डिजिटल इंडिया दाखवलं तसं डिजिटल ई गव्हर्नन्स हा एक अतिशय महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे आणि तो सर्वांनी वापरायला पाहिजे. आणि हे जर वापरलं तर इथे जे विद्यार्थी आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की ही सगळी करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे. ज्या चांगल्या गोष्टी तंत्रज्ञानाच्या आहेत, त्या ज्या लोकांना नाही रे अशी कम्युनिटी आहे, विशेषतः छोट्या शहरांमध्ये, त्यांना तुम्ही समजावून सांगा, त्यांचा आर्थिक लाभ करा आणि मधल्या काळात तुम्ही पैसे मिळवू शकता. आपण एकलव्य मंडळ आहेत त्यामुळे तुम्ही एकलव्य झालं पाहिजे. अजून 2 व्यक्तींची तुम्हाला चांगली ओळख झाली पाहिजे. 2 त्या व्यक्ती कुठल्या, एकतर भगीरथ हा इतके प्रयत्न करायची तुमच्यात क्षमता पाहिजे. आणि तिसरी व्यक्ती म्हणजे बिरबल हा अतिशय चतुर माणूस होता. म्हणजे तो असं म्हणूया की तो त्या काळचं चॅटबॉट AI होता. त्याच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर होती आणि तो चतुर होता. फक्त तो चुकीच्या काळात जन्माला आला, कारण अकबराने त्याला आयटम नंबर करून ठेवला होता. पण आज जर बिरबल असता तर त्यांनी मोठी IT कंपनी सुरू केली असती आणि कदाचित तो AI वापरून अतिशय श्रीमंत झाला असता. पण मी सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही रोज एक बिरबलची कथा वाचा. त्या प्रत्येक कथेमध्ये तुम्हाला एक चातुर्य सापडेल आणि त्यांनी तुमच्या मेंदूला लॉजिकल थिंकिंग म्हणजे तर्कशुद्ध विचार करायची सवय लागेल. तर हे आवर्जून करा. या सर्व गोष्टींचा तुम्ही फायदा करून घ्या. 2016 मध्ये नोटबंदी झाली, त्याच्यावर खूप लिहिलं गेलं, खूप लोकांना धक्के बसले आणि माझ्याकडे सुदैवाने खूप कॅश नव्हती त्यामुळे मी सुखी होतो. पण जे अतिधनाढ्य लोक होते त्यांना कॅशचं काय करावं त्या लोकांना खूप चिंता होती. काही लोकांना हार्ट अटॅक आले. एनिवे, त्या काळात मी एक डिजिटल चतुर म्हणून पुस्तक लिहिलं होतं आणि मी एक संज्ञा निर्माण केली की ही युवकांना ऑपॉर्च्युनिटी संधी आहे. आपल्याकडे जे किराणा मालाची दुकानं किंवा छोटे एंटरप्राइजेस आहेत, भारतामध्ये 1,50,00,000 ते 1 कोटी या टर्नओव्हरचे कित्येक कोटी व्यावसायिक आहेत पूर्ण भारताचा विचार केला तर. ह्यांच्यापर्यंत तुम्ही चांगल्या योजना सरकारच्या, आता GST कसं करायचं, त्याचे ऑनलाईन फॉर्म्स कसे भरायचे, आता त्या व्यक्तीला CIO किंवा IT शिकणं वगैरे शक्य नाही. पण त्याच्यासाठी तुम्ही डिजिटल चतुर ही सेवा नाशिकला सुरू करू शकाल का, की आसपासच्या पंचक्रोशीतल्या सगळ्या छोट्या उद्योगांना त्यांच्या ज्या छोट्या छोट्या समस्या आहेत त्या IT एनेबल करून द्या. आणि MKCL ने असे कोर्सेस करावेत की ज्यामुळे लोकांना डिजिटल एम्पॉवर करता येतील. कारण आपल्याकडे कसं आहे ना की नोकरी ही अशी गोष्ट आहे की जी आपोआप मिळणार नाही. आणि विशेषतः कॉर्पोरेट आणि MNCs मध्ये तुमच्याकडे जर योग्य कौशल्य असतील तर तुम्हाला नक्की नोकरी मिळेल. पण जर तुम्ही फक्त पदवीच्या मागे लागलात तर तुमचं एकच गोष्ट होईल की तुमचं लग्न होईल, ह्याच्याहून काही तुमचं भलं होणार नाही. कारण पदवीने तुम्हाला फक्त सामाजिक प्रतिष्ठा मिळते, पण कौशल्याने तुम्हाला व्यवहार ज्ञान मिळतं. आणि तिसरी गोष्ट ती त्याच्याबरोबरच महत्वाची आहे. त्यामुळे मी कायम म्हणतो की पदवी प्लस प्लस हेच प्लेसमेंटचं सूत्र आहे. पहिला प्लस आहे तो कौशल्याचा, दर 3 महिन्यांनी एक नवीन स्किल. आणि दुसरा प्लस आहे तो इंटर्नशिप म्हणजे वर्क एक्सपिरियन्स. तुम्हाला ह्या पहिल्यापासून मिळायला पाहिजे. या वर्क एक्सपिरियन्स बद्दल सांगतो की अमेरिकेमध्ये कित्येक वर्षापूर्वीपासून 16व्या वर्षी घरातनं मुलं बाहेर काढली जातात आणि मग त्याला सांगतात लर्न आणि अर्न. तुझं तू, त्याला आमच्या पोयामध्ये टर्म आहे TTMM, तुझं तू माझं मी. आणि फक्त दिव्यांग मुलंच घरी असतात. म्हणजे 16व्या वर्षानंतर घरी असणं हे कमीपणाचं लक्षण आहे. आणि असं म्हणतात की बराक ओबामा आणि मिशेल
एकदा चालले होते कुठेतरी, त्यांना पिझ्झा खायला वाटलं आणि ते KFC ला गेले, तर त्यांना सर्व करायला त्यांची मुलगी आली होती, कारण शी वॉज वर्किंग ॲज अ इंटर्न इन KFC. तर ही संस्कृती भारतामध्ये आणायची तातडीने गरज आहे. मग तुम्ही घरी राहा, आई वडिलांवर प्रेम करा, पण व्यवहार ज्ञान पण तितकंच महत्वाचं आहे. आणि व्यवहार ज्ञान देणारी भारतामध्ये अतिशय एक उत्कृष्ट शिक्षण पद्धती आहे, त्याच्यावर तुम्ही गांभीर्याने विचार करा, आणि ती म्हणजे किराणा मालाचं दुकान. तिथं उत्कृष्ट ज्ञान मिळतं जे कुठल्याही MBA इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही जर तिथं 6 महिने बसलात तर तिथं एक छोटासा मी माझा अनुभव सांगतो. मी 1982 साली टेबल टेनिस खेळायला हिराबाग म्हणून एक पुण्यात जागा आहे, तिथं जात असे. आणि त्या काळात आणि अजून सुद्धा पुण्याच्या पालकांचा असा विश्वास आहे की उन्हाळी शिबिरात मुलांना कोंबलं आणि एक 4-5 कौशल्य दिली की काहीतरी होईल. त्यामुळे माझ्या आई वडिलांनी खूप अयशस्वी प्रयोग केले. मला बासरी शिकवायचा प्रयत्न केला, मला गाणं शिकवायचा प्रयत्न केला, ते सगळे फेल गेले. पण टेबल टेनिस प्रयोग चालला. आणि आमच्या क्लासमध्ये फक्त सोमवारी एक संतोष नावाचा मुलगा यायचा, आणि मला ते कळायचं नाही की हा सोमवारीच काय येतो. मग मला लक्षात लागलं की तो दुकानावर बसतो, कारण त्याच्या वडिलांचं आणि आजोबांचं एक पारंपरिक दुकान होतं. आणि मग मी त्याला म्हटलं तू सुट्टी आहे ना तुला, तू दुकानात काय बसतो. मग तो मला म्हणाला हिटलर रागवाय. तो आजोबांना हिटलर म्हणायचा, कारण आजोबा त्याला मुकटाने दुकानात घेऊन जायचे. आणि मग त्याला खूप दुःख व्हायचं, कारण आमच्या चर्चा चालायच्या की आता अलकाला बॉन्डचा पिक्चर लागलाय, मग दरबारमध्ये जाऊन भेळ खायची. या सगळ्या प्रोजेक्टमधनं तो पार्टिसिपेट करू शकत नसे, आणि अतिशय रडवेल्या चेहऱ्याने तो घरी जायचा. तो काळ संपला. 3 वर्षापूर्वी एक मर्चंट चेंबर म्हणून एक पुण्यामध्ये आहे, त्यांनी उत्कृष्ट व्यापाऱ्यांचा पुरस्कार दिला. त्याचा मी असाच अपघाताने आज जसा झालो तसा प्रमुख पाहुणा होतो, आणि माझ्या हस्ते ते पुरस्कार दिले गेले. आणि त्या 10 पुरस्कारांपैकी एकाने मला विचारलं, दीपक ओळख लागते का. मी म्हटलं नाही बाबा. मग नंतरच्या चहापानात तो मला म्हणाला मी संतोष. मी म्हटलं अरे हो, तो सोमवारी जाणारा. मग मी त्याला प्रश्न विचारला हिटलर कसे आहेत, कारण माझ्या डोक्यात ते होतं. तो रडायला लागला. रडायला म्हणजे अरे म्हटलं अरे तो माझ्यापेक्षा तो मोठा होता, 62 वर्षाचा माणूस रडतोस काय. तो म्हटला नाही दीपक, मी आयुष्यात चुका केल्या. माझ्या आजोबांमुळे मी आहे, मी नुसता बिकॉम होतो, पण माझ्या आजोबांनी मला व्यवहार ज्ञान शिकवलं, म्हणून त्यांचा फोटो लावून मी फिरतो. मी आजोबांना देवघरात जागा दिली आहे. आणि तो म्हणाला की मी रोज रडतो जाऊन त्यांच्यासमोर की तुम्ही मला व्यवहार ज्ञान दिलं म्हणून मी आहे, नाहीतर नुसत्या बीकॉम डिग्रीने माझं काही झालं नसतं. ही व्यवहार ज्ञानाची आपल्या देशामध्ये गरज आहे. आणि माझी आपल्याला सर्व संघटना, एकलव्य आणि सर्वांना विनंती आहे की कृपया विद्यार्थ्यांना कामकाज कसं चालतं आणि व्यवहार ह्याची माहिती द्या. आणि ह्याच्यात आपल्याला कुठलाही शोध लावायचा नाही. आपल्यापैकी इथं किती मेडिकल डॉक्टर किंवा डेंटिस्ट आहेत. आता ही व्यवस्था मेडिकल एज्युकेशनमध्ये 80 वर्षापासून आहे. तुम्ही लक्षात ठेवा की अटॅच हॉस्पिटल असल्याशिवाय तुम्ही मेडिकल कॉलेज काढू शकत नाही. अटॅच हॉस्पिटल असल्याशिवाय तुम्ही डेंटल कॉलेज काढू शकत नाही. तुम्ही असा कधी डॉक्टर बघितलाय का की ज्याला इंजेक्शन देता येत नाही, किंवा आता ते मुन्नाभाई MBBS सोडून द्या काही, किंवा डेड बॉडी बघितली की फीट येते, असं होत नाही, कारण त्यांच्या एज्युकेशन मॉडेलमध्ये हे फिक्स आहे. पण आपल्या देशात असे अनेक प्रभाग आहेत. आणि मी दुर्दैवाने ऑडिट म्हणून गेलेलो आहे, मी AICTच्या बोर्डवर काम केलं, जिथं इंडस्ट्रीचा आय पण नाही तिथं इंजिनिअरिंग कॉलेज आहे. जिथं कुठलाही व्यवहार नाही होत तिथं MBA इन्स्टिट्यूट्स आहेत. आणि तिथं शिक्षक काय करतात तर सिलेबस मधलं पुस्तकं वाचून दाखवतात, आणि मग विद्यार्थी पास होतात. आम्ही त्यांना डिग्री पण देतो, पण ते आर वर्थ नथिंग. त्यांचा रिलेव्हन्सच नाही, कारण त्यांना येत काही नाही. हा येत काही नाही ना, हा प्रॉब्लेम आहे. आणि तो प्रॉब्लेम कोण सोडवणार. कुणावरही टीका करायची गरज नाही. मी संस्कार वर्गाला 52 वर्षापूर्वी गेलो होतो सांगलीला. संघाचेच एक टीचर होते, त्यांनी माझं आयुष्य बदललं. त्यांनी मला सांगितलं की समस्या आली की तू सोडव, कुणावरही अवलंबून राहू नको. आपल्याकडे एक साधी गोष्ट आहे की शिक्षण व्यवस्था चुकीची आहे, कॉलेजेस बंडल आहे, मग विद्यापीठ चुकीचं आहे. ठीक आहे, त्यांना हवं ते चांगलं काम करतात, तू त्या सिस्टीममधनं जा, तुझं लग्न नक्की होईल, तेवढंच त्याचं महत्व आहे. तू फी भर, डिग्री होल्डर हो, सोशल हे. उरलेलं ज्ञान तुला कोण देणार. एकलव्य. तुम्हाला माहिती आहे का की एकलव्य तुम्ही नाव घेतलेलं आहे, पण डिस्टन्स एज्युकेशनचं पेटंट त्याला द्यायला पाहिजे. त्यांनी द्रोणाचार्यांचं पुतळ्यास लावून स्वतः सगळं शिकला. हे जे स्वतः शिकायचं जे कौशल्य आहे, आणि ते जेव्हा गुरु तुमच्या समोर नसतो आणि ऑनलाईन असतो, हे डिस्टन्स एज्युकेशन आहे. आता अशी अनेक पोर्टल्स उपलब्ध आहेत. कोर्सेरा आहे, आपल्या AICTने उत्कृष्ट एक पोर्टल डेव्हलप केलं आहे, ज्याच्यामध्ये अनेक टीचर्सचे स्वयं म्हणून आहेत, त्याच्यावर उपलब्ध आहे. सगळं फुकट आहे.
कृपया तुम्ही विद्यार्थ्यांना इथं मी विनंती करतो की इंटरनेटचा सकारात्मक वापर करा. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तुम्ही शिकू शकता. टेक टॉक्स आहेत, इतक्या डिजिटल लायब्ररी आहेत. मी अनेक डिजिटल लायब्ररीचा मेंबर आहे. सकाळी उठल्यावर मी आधाशासारखं बघतो की काय जगात चाललेलं आहे. मग मला माझ्या रिक्वायरमेंट प्रमाणे, ह्याच्यात मी काही AI नाही वापरलं, पण मी काही फिल्टर्स लावलेत की माझ्या इंटरेस्ट प्रमाणे मला जगात काय चाललं तेवढ्याच गोष्टी कळतात. मग तुम्ही असं घटकेभर चित्र निर्माण करा की तुम्ही वर्तमानपत्र वाचताय. आता साधारण तुम्ही बघा, प्रत्येक वर्तमानपत्राचं एक स्वरूप असतं. पहिल्या पेजवर काय असतं, हेडलाईन्स असतात. आणि मी त्या सगळ्या पेपर्सना, त्यांच्या संपादकांना, तिथं किती पत्रकार आहेत माहिती नाही, पण भारतातला सगळ्यात पॉप्युलर पेपर आहे, त्याचं नाव आहे क्राईम्स ऑफ इंडिया. पहिल्या पेपरवर फक्त निगेटिव्ह न्यूज असतात. ह्यांनी त्याला भोसकलं, त्यांनी त्याच्यावर बलात्कार केला, मग इतकं हे झालं, अशा सगळ्या निगेटिव्ह बातम्या. शेवटच्या पानावर स्पोर्ट्स आणि मग एडिट वगैरे. तर मी एक असं इमॅजिन करतो की कधीतरी माझ्या रिक्वायरमेंट प्रमाणे मी एक स्वतःचा न्यूजपेपर तयार केलं की मला ह्याच बातम्या ऐकायच्यात किंवा ह्याच बातम्या पाहिजेत. कारण दुर्दैवाने माझा जो इंटरेस्ट आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान, त्याला अतिशय क्षुल्लक जागा असते, महत्त्व. पण हे सगळं डिजिटल न्यूज मेटर्समध्ये नाही. मी काही असे पोर्टल्स आहेत तिथं माझ्या हॉबीज किंवा माझ्या इंटरेस्ट ग्रुप केले आहेत, तेवढ्या पुरतंच मला अपडेट येतं. आणि ही पेड सर्व्हिस आहे, ही फुकट नाही आहे. मग मला जगात काय चाललं हे कळतं, फक्त भारतात नाही. आणि मग मला कळतं की ह्याची आपण आता जास्त अभ्यास करायला पाहिजे. आणि मग मला पुस्तकाचे विषय कळतात. आणि त्यामुळं मी असं म्हणू शकतो की माझा सध्याचा गुरु आहे तो इंटरनेट आहे. आणि त्याच्यावरूनच मी शिकतो आणि मग लोकांची व्हॅलिडेट करतो. काही लोकांना विचारतो की हे बरोबर आहे का, मग मी काही संस्थात जातो, त्यांचं काम बघतो. आता अशा पद्धतीने जर प्रत्येक विद्यार्थ्यांनी चौकस बुद्धी वापरली, आपल्या उपलब्ध संधींचा जर योग्यपणे वापर केला, तर सगळे घरोघरी ज्ञानेश्वर तयार होतील. आणि तुम्ही नाशिक IT सिटीचा मुद्दा मांडताय. मी पुण्यामध्ये हे प्रयत्न 25 वर्षापूर्वी केले आणि ते यशस्वी पण झाले. आता मी लोकांना सांगतो की चले जाओ. 42 साली जो गांधीजींचा नारा आहे तो मी पुणेकरांना सांगतो. नवीन IT कंपन्या सांगतो कृपया इथं येऊ नका, आम्हाला खूप प्रॉब्लेम आहेत, एवढे ट्रॅफिक जॅम आहेत. पण ते शेवटी येऊन इथंच, त्यांना शेवटी पुण्यातच यायचं असतं. का मला याचं उत्तर कळलेलं नाही. पण काही कंपन्यांशी मी बोलून तुम्हाला एक गोष्ट सांगतो. शिवखेरांनी एक गोष्ट सांगितली होती की विनर्स डू थिंग्स डिफरंटली. तर तुम्ही इतर शहरांची कॉपी करू नका. ते इतर शहर करतात ते करा. मी तुम्हाला एक सजेशन देतो, कारण मी काय तुम्हाला सल्ला द्या एवढा मोठा नाहीये, पण यू लुक ईस्टवर्ड्स, तुम्ही पूर्वेकडे बघा. बाकी सगळे लोक ट्रम्पच्या मागे लागतील, मग त्यांना रुमाल देऊन ते रडतात की आम्हाला व्हिसा नाही, आणि शेवटी तिकडेच जाऊन कडमाडतात. तुम्ही ते सांगा ठीक आहे, इतर शहरांनी वेस्टवर्ड बघा, आम्ही ईस्टवर्ड बघू. आणि ईस्टवर्ड तुम्हाला 3 देशांवर फोकस करायचे, जपान, तैवान आणि कोरिया. फक्त हे 3 देश बघा, त्याच्यावर तुम्ही फोकस करा. आणि ह्या भाषा शिकवा. नाशिकमध्ये भाषा शिकणं हे भारतीयांना अवघड नाही. आणि AI मुळे ते अजून सोपं झालंय. तुम्हाला खूप शिक्षक लागणार नाहीत, डिजिटल शिक्षक आहेत. आणि तुम्हाला शेक्सपियर व्हायचं नाही, तुम्हाला पुस्तकं लिहायची नाहीत, तुम्हाला फक्त बोली भाषा कळली पाहिजे. तुम्ही टायपीला गेलात तर तुम्हाला कॅन्टोनीज बोलता आलं पाहिजे की ज्या योगे तिथल्या माणसाशी तुम्हाला संपर्क साधता येईल. ज्या लोकांना इलेक्ट्रॉनिक्स आणि मायक्रो इलेक्ट्रॉनिक्समध्ये गती आहे त्यांना तुम्ही कॅन्टोनीज शिकवा. आणि तैवानीज कंपन्यांना इथं नाशिकमध्ये इन्व्हाइट करा. आणि तुम्ही त्यांना हे ग्वाही द्या की आम्ही असे लोक तुम्हाला देऊ की ज्यांना तुमची भाषा आणि संस्कृती माहिती आहे, इंग्लिश नाही, आम्ही तुमची भाषा. सेम थिंग विथ कोरिया. आणि जपानवर जास्त फोकस करा. जॉय मुखर्जींनी म्हटलंच आहे लव्ह इन टोकियो. मोठं तत्व. तुम्हाला माहिती आहे की बॉलिवूड सिनेमात उत्तम तत्वज्ञान असतं. मी अतिशय सिनेमे बघतो कारण मला अध्यात्म कळतं त्यातनं. उत्तम तत्वज्ञान तुम्हाला हिंदी सिनेमातनं कळतं. आणि मी कायम तुम्हाला सांगतो, आमच्या लहानपणी मी एक सिनेमा बघितला, तो मेडिकल सायन्स, जे डॉक्टर आहेत त्यांनी तो मेडिकल कॉलेजमध्ये दाखवला पाहिजे, अमर अकबर अँथोनी नावाचा. तो अमर अकबर अँथोनी सिनेमातला जो पहिला सीन आहे ते उद्याचं वास्तव आहे. तुम्हाला नाही जमत, ब्लड ग्रुप कशाला पाहिजे तुम्हाला? कुठल्याही 7 माणसं या आणि एका बाईला ब्लड घेऊन टाका की लगेच ती बाई खडखड बरं होते. आणि नंतर 2 तासांनी तिला डोळे नसतात, एक प्रार्थना म्हणा की रिमोट रेटिना येतात. काही आय डोनेशन नाही, सर्जरी नाही, नॉन इन्व्हेजिव्ह रिमोट सर्जरी. हे तंत्रज्ञान 40 वर्षांनी येणारे ते मनमोहन देसाई नावाच्या शास्त्रज्ञांनी आधीच शोधून काढलं होतं, फक्त तुम्हाला ते कळलं नाही. आपण दुर्दैवाने मनमोहन देसाईला एक बॉलिवूड डायरेक्टर म्हणतो, ऍक्च्युअली त्याला नोबेल प्राइज मिळायला पाहिजे होतं, पण तुम्ही त्याला वेगळ्या अंगाने बघता. तर अशा अनेक गोष्टी तुम्हाला कळायला मिळतील. पण जपानचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर जपानचं सरासरी आयुर्मान हे 83 आहे. तिथं फक्त तुम्हाला म्हातारी लोक सापडतील. आणि दुसरी गोष्ट, तिथं जी सो कॉल्ड युवा पिढी आहे
त्यातल्या 70% लोकांना लग्नच करायचे नाही. आणि जे काही उरलेली 30% लोक आहेत त्यातल्या 22% लोकांना मुलं डाउनलोड करायची नाहीत. मग ती जबाबदारी कशाला पाहिजे? आजकाल हा पुण्या मुंबईत तर आहे, नाशिकमध्ये नसेल असे मी अपेक्षा करतो. कारण हा फॅड हे पुण्यामध्ये पण आहे, लग्न नाही करायचं आणि लग्न केल्यानंतर मुलं कोण जबाबदारी घेणार? हा काहीतरी एक मूर्खपणा सुरू आहे. पण तो जपानमध्ये खूप आहे. हीच आपल्या दृष्टीनं सुवर्ण संधी आहे. त्यामुळं काय की त्यांना भारतीयांवर विश्वास आहे. आणि जपानमध्ये अजून एक आहे, 90% लोकांना डायबिटीस आहे. त्यामुळे त्यांचं धोरण काय? चिनी कम. त्यांना चिनी लोक नको आहेत आणि कोविड नंतर तर कुणालाच नको आहेत. त्यांचा विश्वास कुठल्या देशावर आहे? इंडिया. आणि त्या बाबतीत मी नवोजींचं कौतुक करतो. त्यांनी 2017 साली एक मास्टर स्ट्रोक खेळला. शिंजो ॲबे म्हणून एक पंतप्रधान होते, त्यांना पद्मविभूषण दिलं. त्यावेळेला नरेंद्र मोदींवर टीका झाली. आणि नवोजींच्या बाबतीत मी बघतो ते काय करतात त्याचा अर्थ कळायला लोकांना वर्ष लागतात. पण काय झालं, त्यांनी पद्मविभूषण दिलं. हा शिंजो ॲबे परत गेला, तो इंडिया फ्रेंड. त्यांनी सगळ्या पॉलिसीज प्रो इंडिया करून टाकल्या. फास्टर व्हिसा, फास्ट ट्रॅक व्हिसा, प्रिफरन्स टू इंडियन स्टुडंट्स, प्रिफरन्स टू इंडियन वर्कर्स. त्यामुळे आपल्याला सध्या मिनिमम एफर्टमध्ये, आणि आता जपान आणि भारत यांच्यात स्पर्धा सुरू आहे की तिसरी अर्थव्यवस्था कोण. ती स्पर्धा ठीक आहे, इकॉनॉमिस्ट लोक बघतील, पण सध्या आपल्या दृष्टीनं ही सुवर्ण संधी आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो, एकलव्य आणि साने सरांना पण, की तुम्ही काही प्रश्न विचारू नका. आता नवीन तुमचं सेमिस्टर सुरू होईल, दुसरा माणूस की त्याला जपानी शिकवा. आणि तुम्हाला जर शिक्षक कमी पडले तर मला सांगा, पुण्यात खूप आहेत आणि इथं डिजिटल तंत्रज्ञान वापरा. N5 म्हणून त्याची मिनिमम लेवल आहे, नंतर N4, N3 झालं की जग बदललं. ह्यूज ऑपॉर्च्युनिटीज. N3 झालेल्या व्यक्तीला जपानमध्ये उच्च शिक्षणासाठी, व्यवसायासाठी अनंत संधी आहेत. आपण इथं म्हणतो AI मुळे व्यवसाय जातील वगैरे, ठीक आहे, थोड्या प्रमाणात मी मान्य करतो. मग तुम्ही विश्वची माझे घर असं म्हणा ना. आणि नाशिक टोकियो, आता नाशिकला एअरपोर्ट नाही पण मुंबई टोकियोची फ्लाईट आहे, ती तुम्ही अंडर राईट करा की 80% आहे का एअरपोर्ट. पण टोकियोला आता जाऊ दे, जी एक मुंबईहून टोकियोला जी फ्लाईट जाते असं त्याचं सिनॅरिओ करा 1 वर्षाने की 80% सीट्स नाशिकच्या लोकांसाठी आहेत. एवढी ट्रॅफिक सुरू करा. आणि नंतर काय करा, तुम्ही हा भाषेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला की अजून एक चांगली बातमी आहे की भारतामध्ये किमान 300 जॅपनीज MNCs आहेत. फुजित्सू आहे, तुम्ही जी मोठी कंपनी होंडा घ्या, सगळे आहे. त्या लोकांना काय पाहिजे? त्यांच्याकडे काम करणारे लोक ज्याला जॅपनीज येतं. तुम्हाला इथं पण रोजगार आहे, तुम्ही त्यांचे वेंडर्स होऊ शकता. आता AI मध्ये अजून एक मोठं तंत्रज्ञान आहे, लँगटेक म्हणून. लँगटेक AI मध्ये काय होतं की ऑटो ट्रान्सलेशन होतं. त्याचा करमणूक क्षेत्रावर खूप वेगळ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. म्हणजे एका भाषेत सिनेमा करायचा, तो 20 भाषांमध्ये डबिंग आत्ता लागतं, त्याच्याऐवजी AI डबिंग करायचं की तो पात्राचे मुवमेंट्स पण हे करतो. असा प्रयोग सिलिकॉन व्हॅलीमध्ये झालेला आहे की विदाऊट स्पेंडिंग मच एफर्ट्स एक जो स्वीडिश पिक्चर होता तो अमेरिकन इंग्लिशमध्ये लोकांना दाखवला गेला आणि त्याचा खर्च काहीतरी फक्त $10-15 हजार होता, म्हणजे नथिंग. त्याला रेग्युलर डबिंगला त्यांना खूप लाखो रुपये लागले असते. तर ह्या सगळ्या तंत्रज्ञानाचा तुम्ही सकारात्मक वापर करा. आणि जपानमध्ये सुवर्ण संधी सगळ्यांना आहे. नर्सेसची गरज आहे, IT प्रोग्रॅमर्सची गरज आहे. तुम्ही जो कुठला शिक्षण म्हणता, फायनान्स, फिनटेक, आजकाल फायनान्स कोणी म्हणत नाही, फिनटेक, टेक्नॉलॉजी एनेबल्ड बँकिंग, सगळं टेक्नॉलॉजी एनेबल्ड आहे. डिजिटल हेल्थ, डिजिटल फायनान्स, कारण IT इज एव्हरीवेअर. तर जॅपनीज बरोबर सुद्धा AI पण सर्वांना शिकवा. 8वीपासनं AI सकारात्मक कसं वापरायचं याचं ज्ञान द्या. म्हणजे आपल्या शिक्षकाचं ज्ञान कम्पेअर करायला वापरू नका. तर बरेच लोक काय करतात की शिक्षकाला खरं कळतं का हे व्हेरीफाय करतात आणि मग त्याला सांगतात की तुम्ही आम्हाला चुकीचं सांगताय. तर त्याची गरज नाही. पण त्यात सुद्धा माझं साने सर आणि तुमच्यासारख्या सर्व गुरुजींना आहे विनंती की तुम्ही शिक्षकांचं ट्रेनिंग घ्या. वाटलंच तर मी तुम्हाला शिक्षक म्हणून येईन की AI ला बीट कसं करायचं, असे अनुभव त्याच्यात ऍड करायचे की जे AI ला कधीच कळणार नाही. बॉलिवूड जोक्स, तुमचे 20व्या शतकातले अनुभव, अशा काहीतरी गोष्टी तुम्ही शिकवा. आपलं लेक्चर हे निरस आणि कंटाळवाणं करू नका. त्यांना असं इंटरेस्टिंग वाटलं पाहिजे. आणि हा प्रयोग केरळमधल्या एका शाळेने केला, तुम्ही गुगल करू शकता. 1.25 वर्षापूर्वी त्रिवेंद्रममधल्या एका शाळेनं रोबोटिक टीचर आणली. स्मार्ट दिसणारी मुलगी बाई होती आणि ती टीचर काही वर्गांना शिकवायची आणि तिचा फायदा काय होता, ती कुठलाही विषय शिकवू शकायची. आणि मग त्याने 8 महिन्यांनी इव्हॅल्युएशन केलं की यामुळं
शिक्षकांच्यात आणि विद्यार्थ्यांच्यात चिकित्सा वाढली का, तर ह्याचा आउटकम असा होता की विद्यार्थी अतिशय चौकस झाले. त्या रोबोटिक टीचरशी बोलायचं म्हणून ते अभ्यास करून जायला लागले. होमवर्क करत नव्हते. पारंपरिक शिक्षकांना त्यांनी कमी लेखलं आणि रोबोला इम्प्रेस करण्यासाठी, कारण ती एनिवे दिसायला चांगली होती, मग तिला इम्प्रेस करायसाठी, कारण ती व्हेरी गुड म्हणायची, ते तिच्या व्हेरी गुडसाठी हा मुलगा 4 तास अभ्यास करायचा. तर कशातनं काय निष्पन्न होतं हे बघा. तर अशा पद्धतीचे दूरशिक्षण आणि रोबोटिक टीचर्स हे आपण आणले पाहिजेत आणि ह्या शिक्षण पद्धती तुम्ही घेतल्या पाहिजेत. NEP म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी ही एक अतिशय उत्कृष्ट योजना आहे, पण ती तळागाळात पोहोचली पाहिजे. NEP मधली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे काय, कुठलाही माणूस काही शिकू शकतो. इंजिनियर असेल तर तुम्ही त्याला आर्ट शिकू शकता. मग तुमच्यापैकी किती लोकांना माझं एक इन्स्टा रील खूप व्हायरल झालं होतं शंकर महादेवांबद्दल, तुम्ही काही लोकांनी बघितलं असेल. तो IT ग्रॅज्युएट होता, पण त्याचं पॅशन म्युझिक होतं, त्यांनी टेक्नॉलॉजी तिथं वापरली. तर अशा पद्धतीचं शिक्षण आपल्याला पाहिजे. उद्या जर समजा BA करणाऱ्या मुलाला अशी चिकित्सा निर्माण झाली की मला रोबोटिक शिकायचे, तर तुम्ही त्याला ते शिकवलं पाहिजे. आणि हे NEP मध्ये सगळं आहे. तर या पद्धतीनं आपण लॅटरल थिंकिंग केलं पाहिजे. आणि मी इंजिनियर असल्यामुळे मी एक सांगतो की आमच्या काळात 80 मध्ये ब्रँच होत्या. आता ब्रँच हे मॉडेल हद्दपार करायची गरज आहे. देर इज नथिंग कॉल्ड ब्रँच. कुठली इंडस्ट्री ब्रँच प्रमाणे काम करते? इंडस्ट्री वर्क्स ऑन ओनली वन थिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स. मग तुम्ही इतर लोकांच्याकडनं ती कौशल्य प्राप्त करा. आणि एक गोष्ट जर तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवली की प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स, आणि हे जर तुम्ही केलं, पेशन्स, हॅव गुड टीम वर्क, संघभावना शिकवा, लोकांशी चांगलं वागा, खूप भांडणं करून. म्हणजे मी तर इंटरव्ह्यूला जेव्हा जायचो तेव्हा जो ग्रुप डिस्कशनमध्ये जास्त बोलायचा त्याला मी सगळ्यात पहिल्यांदा काढून टाकायचो. मला अशी लोक नको आहेत की जे स्वतःपुरतं बघतील, मग दुसऱ्या माणसाला बोलूच देणार नाहीत. या लोकांना आम्ही डिलीट करायचं. आणि जो मुलगा इतरांना बरोबर घ्यायचा, ठीक आहे माझा मुद्दा झाला आता तू बोल, अशा लोकांनाच पुढे भवितव्य आहे. कारण इंडस्ट्री वर्क्स ऑन टीम वर्क, इंडस्ट्री डझंट वर्क ऑन इंडिव्हिज्युअल एक्सलन्स. आपली शिक्षण व्यवस्था दुर्दैवाने काय, पहिला एकच माणूस येतो ना, मग तो त्या स्पर्धेच्या मागे लागतो. मग तो मदत करणं, इतरांना बरोबर घेऊन जाणं, या सगळ्या गुणांच्या पासून लांब राहतो. तर ही गोष्ट बदलायला पाहिजे. आणि यासाठी मी स्वतः, मला संघ विचारांचा प्रचंड फायदा झाला. कारण मी शाखेत लहानपणी जायचो, तिथं इतरांबरोबर काम करा, देशासाठी काम करा, हे जे संस्कार झाले, हे संस्कार सर्वांना द्यायला पाहिजे. आणि आता मी दीक्षित सर तुम्हाला विनंती करतो की या संस्कारामध्ये डिजिटल संस्कार पण ऍड करा. म्हणजे काय बघायचं, कुठल्या वेबसाईट्स बघायच्या, मोबाईल फोन किती वापरायचा, डिजिटल अरेस्ट म्हणजे काय, सायबर क्राईम म्हणजे काय, हे आता बाळबोध संस्कारात अंतर्भूत करायची गरज आहे. कारण आपल्या देशामध्ये एक मोठी समस्या आहे. 12 वर्षाची मुलं झाली की त्यांना 2 उपकरणं मिळतात एकाच वेळेला, दुचाकी वाहन आणि मोबाईल फोन. दुचाकी वाहनाची यंत्रणा ही रेग्युलेटेड आहे. तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स लागतं, तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्ट द्यायला लागते, आणि मग तुम्हाला सिग्नल पाळायला लागतात. मोबाईलच्या फोन बाबतीत काय, फोन येतो आणि मग का जा सिमरन जा, ले लो अपनी, जी लो अपनी जिंदगी, काही रेग्युलेशन नाही. पालक काय, आता आमच्या पुण्यामध्ये तर काय, आमच्या मंडईत 2 भाज्या मिळतात, पालक आणि चुका, शेजारी शेजारीच असतात त्या. पण नाशिकमध्ये चांगली मंडई आहे, त्यामुळे पालक आणि चुका तुम्हाला शेजारी नाही मिळणार. तर डिजिटल संस्कार करायची गरज आहे. आणि हेच मी अभाविपच्या लोकांना सांगणार आहे की तुम्ही आता थोडं 21व्या शतकाच्या गरजा बघा आणि हे अंतर्भूत करा. मुलांना स्मार्ट जरूर करा, पण सजग पण करा. आपला स्मार्टनेस तुम्ही सायबर क्राईम करायला वापरू नका. कारण मी स्वतः बघितलेले पुण्यामध्ये की जे सायबर क्रिमिनल्स आहेत त्यातले 40% बिलो 20 आहेत आणि त्यातले 70% चांगल्या घरातली मुलं मुली आहेत. मुली पण आहेत दुर्दैवाने. आणि पुण्यामध्ये मी अजून एक बघितलं, IT पार्कमध्ये बसा बसा सिगरेट ओढतात मुली. मला ते धक्काच बसला. कुठल्याही कॉर्नरला जा, पूर्वी जे आमच्या काळात चित्र होतं की पुरुष ओढायचे, आजकाल मुली ओढतात. मग ड्रग्स काय, ते काय पोर्शे झालं, हे सगळे संस्कार पण काढायची गरज आहे. यासाठी आपली शालेय व्यवस्था पण बदलायची गरज आहे आणि संस्कार द्यायची व्यवस्था पण गरज आहे. हे इंटरेस्टिंग करण्यासाठी, त्या मुलाच्या भाषेत सांगण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे उत्कृष्ट तंत्रज्ञान आहे. पण आपल्याकडे अजून एक प्रॉब्लेम आहे. हेनरी फोर्ड नावाचा एक माणूस होता. असा ट्रम्प इतका तो उपद्व्यापी नव्हता, पण त्यांनी एक गोष्ट केली. 1930 साली त्यांनी गाड्या बनवायला सुरुवात केली आणि त्याचा दृढ विश्वास होता की गाडी ही काळीच असते. तुम्हाला हे माहिती आहे का की 1930 ते 50 फोर्ड मोटर्स फक्त काळ्या गाड्या बनवायचं. कारण हेनरी फोर्डचा विश्वास होता की गाडी ही काळीच पाहिजे. कोण तू कोण ठरवणार की आम्हाला काळ्याच गाड्या पाहिजेत?
बाकी कलर नाही आहेत का, पण त्याचं म्हणणं होतं की की गाड्या ह्या काळ्याच पाहिजेत. मग त्यांनी एक मास प्रोडक्शन नावाची एक सिस्टीम आणली, असेंब्ली लाईन आणली. दुर्दैवाने ती सिस्टीम उच्च शिक्षण पद्धतीमध्ये भारतीय लोकांनी अवलंबली. मग काय केलं आपण, एक वर्ग घ्यायचा, त्या वर्गात 72 मुलं कोंबायची, त्या प्रत्येकाची IQ लेवल वेगळी, प्रत्येकाची सामाजिक परिस्थिती वेगळी, प्रत्येकाची आकलन शक्ती वेगळी, आणि मग एक सुपर ह्युमन बिईंग, म्हणजे तो रजनीकांत पेक्षा मी त्याला सुपरमॅन म्हणतो, तो म्हणजे शिक्षक. त्यांनी जाऊन 45 मिनिटं या सगळ्या डायव्हर्स IQच्या लोकांचं लेक्चर घ्यायचं आणि त्यांना ज्ञान द्यायचं. हे किती अशक्यप्राय काम आहे. त्यामुळे मी सर्व शिक्षकांना सलाम करतो. माझ्या दृष्टीने टीचर्स डे इज एव्हरी डे. हे काम सोपं नाहीये. दुर्दैवाने आपल्या देशामध्ये आपण त्यांना रिस्पेक्ट करत नाही. ज्या देशामध्ये शिक्षकांचा मान होतो तो देश प्रगत देश आहे. पण दुर्दैवाने शिक्षकांचा मान होत नाही. त्यामुळे मी जेव्हा प्लेसमेंट आणि सर्व्हिस घेतो, मी अनेक युवांशी बोलतो, मला 0.1% लोक म्हणतात की मला शिक्षक व्हायचं. मग असं आहे का की ज्याला काहीच येत नाही किंवा ज्याला सुट्ट्या पाहिजेत अशाच लोकांनी शिक्षक व्हायचं. पण हे आता दुर्दैवी वास्तव आहे. याचसाठी आपल्याला आधुनिक तंत्रज्ञान वापरायचे. मग AI एनेबल्ड लर्निंग म्हणजे काय, तर ते लर्नर सेंट्रिक लर्निंग. कारण मला स्टुडंट हा शब्द मान्य नाही. तो फक्त करण जोहर पुरतं ठीक आहे, त्याला स्टुडंट ऑफ द इयर काढू दे, तो 3 डम लोकांना आणतो आणि पिक्चर काढतो, त्याला करू दे. माझ्या दृष्टीनं स्टुडंट शुड बी रिप्लेस्ड विथ अ टर्म कॉल्ड लर्नर. लर्नर लर्न्स एव्हरी डे. त्याला कमांडो माइंडसेट लागते. आणि तुमच्या इथं भोसला मिलिटरी स्कूल आहे, तिथं पण मी जाऊन आलोय, मी खडकवासला बघितलेलं आहे. हे रोल मॉडेल्स आहेत आपले. तिथं ज्या पद्धतीनं शिक्षण दिलं जातं कमांडोंना, ती पद्धती आपण आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आणली पाहिजे. कौशल्य शिकवा, मनोवृत्ती शिकवा, देशप्रेम शिकवा, आणि विद्यार्थ्यांना सांगा की 18 तास तुमचे आहेत 24 तासांपैकी, हे 18 तास सदुपयोगी लावा. जर कॉलेजमध्ये तुम्हाला 6-7 तास जायचे, उरलेले 7 तास तू एकलव्य म्हणे शिक ना, तुला कोणी पेमेंट केले. 4 तास काम कर. त्यांनी रविवारची आध्याशीसारखी वाट बघितली पाहिजे. अरे शनिवार रविवार म्हणजे आता मला काम करायला मिळणार. या मनोवृत्तीची जर आपण विद्यार्थी तयार केले नाशिकमध्ये, तर नाशिक IT काय सगळ्या इंडस्ट्रीची सिटी होईल. कारण अशा मनोवृत्तीचे तुम्ही लर्नर्स तयार करता. कारण काय होतं, स्टुडंट्स बिकम फ्रेशर्स. फ्रेशर्स म्हणजे काय, त्याच्याकडे पदवी आहे पण येत काही नाही. आता तुम्ही घटकेभर विचार करा. आता तुम्हाला विचारतो मी की तुमच्याकडं एक मोलकरणी येते आणि तिने सांगितलं की आता माझं डोकं दुखतंय, मी येणार नाही 3 दिवस, पण माझ्याऐवजी मी एक बदली बाई पाठवते. आता ती बदली बाई आली आणि ती म्हणली की बाई मला येत काही नाही, सगळं शिकवा मला आणि पगार पण द्या. तुम्ही ठेवाल का अशा बांधला? मग तुम्ही इंडस्ट्रीकडनं का अपेक्षा करता की फ्रेशर्सना नोकरी द्यावी? कारण त्याला येत काही नाही. हा येत काही नाहीचं रिव्हर्स इंजिनिअरिंग करायची गरज आहे. आणि व्होकेशनल एज्युकेशन, NEP बेस्ड एज्युकेशन, 4 वर्षाची शिक्षण पद्धती, आणि यासाठी तुम्ही कृपया सरकारची वाट बघू नका. सगळं स्वतःपुरतं करा. प्रत्येक शिक्षण संस्थेला प्रयोग करायचा अधिकार आहे. असे प्रयोग करा. तुमच्याकडे इंडस्ट्री आहे त्यांच्याशी टायअप करा. इंडस्ट्रीला जर इंटर्न कमी किमतीत किंवा फुकट मिळाले तर नको आहेत का? आपल्याकडे प्रॉब्लेम आहे की काम करायची मानसिकताच नाही विद्यार्थ्यांना. मी आता मिसळ खायला थांबलो होतो, तिथं एक रुरल, मी रोटेरियन पास गवर असल्यामुळे मला रोटेरियन्स लगेच मिळतात. तर त्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं की सर आमच्याकडे शेतमजूर मिळत नाहीत म्हणून आम्हाला नेपाळ बिहारमधून आणायला लागतं. मग मी म्हटलं हे काय, मला वाटलं की फक्त IT इंजिनियर मिळत नाहीत. तो म्हटला शेतमजूर पण नाही, कारण आमच्याकडच्या लोकांना कामच करायचं नाही. मग तो म्हणाला काही नाही नेता पकडायचा, कारण आपल्या देशात सारख्या 3 महिन्यांनी निवडणुका असतात, मग त्याच्याबरोबर फिरायचं, रोज 500 रुपये मिळतात आणि जेवायला खायला मिळतं आणि अजून पण गोष्टी मिळतात. मग काम कशाला करायला पाहिजे? आता असे जर काम करणारे लोक नाहीत, मग मी त्याला एक YouTube व्हिडिओ दाखवला ज्याच्यामध्ये अमेरिकेत रोबोटिक फार्मिंग सुरू आहे. मग त्याला म्हटलं की तू ह्याच्या पुढे नेपाळमधनं लोक मागू नकोस, आपण काहीतरी प्रयोग करू आणि तुम्ही लोक ड्रोन्स आणि रोबोटिक फार्मिंगवर करा. शेअर्ड रोबोट्स घ्या, ते रात्री काम करतील, कारण रोबोला सुट्टी नसते, त्याला काही नसतं, तो रात्री पण करतो. आणि त्याला जर हे नॉलेज आलं तर त्याला पाऊस कधी पडतं हे वेधशाळेच्या आधी कळेल त्याला. मग तो सांगेल आता उद्या पाऊस पडणारे पेरणी करू नका, हे ज्ञान त्याला. अशा आपल्या गरजा शोधून जर आपण आधुनिक तंत्रज्ञान वापरलं तर त्याला खूप गरज आहे. आणि अशा पद्धतीची मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणं हे शिक्षकांचं काम आहे. आणि जर तुम्ही 17 वर्षाच्या पुढचे विद्यार्थी असाल तर तुम्ही मतदार आहात, तर तुम्ही कुणाची वाट बघू नका, कुठलाही शिक्षक तुम्हाला सांगेल असं बघू नका. तंत्रज्ञानालाच आपला शिक्षक करा, मित्र करा, पण अंध मित्र करू नका. कारण ह्या इमोटिव्ह AIची 2 उदाहरणं
मी देतो आणि थांबतो. आणि ही दोन्ही उदाहरणं मी अमेरिकेत काही कामासाठी गेलो होतो 1.5 महिन्यापूर्वी. तिथल्या पेपरमध्ये गाजली होती, काही गुगलवर तुम्हाला मिळतील. एकाच आठवड्यात 2 आत्महत्या झाल्या. त्याची बॅकग्राऊंड मी तुम्हाला सांगतो. पहिली आत्महत्या एका 17 वर्षाच्या मुलीने केली. ती ब्रोकन होममधली होती, तिला पेरेंट्स नव्हते आणि ती एका चॅटबॉटच्या बरोबर रोज बोलायची. आणि तो चॅटबॉट एवढा तिचा सहकारी झाला, जे काय म्हणाल तुम्ही, की तिचा त्याच्यावर अंधविश्वास घडला. म्हणजे ती आई वडील आजी आजोबा मित्र हे सगळी नाती त्या चॅटबॉटमध्ये शोधत होती. म्हणजे सकाळी उठलं की चॅटबॉटशी बोल, कॉलेजमधनं आलं की चॅटबॉटशी बोल, असं करून तिचं चाललं होतं. आणि एक दिवशी तिने आत्महत्या केली. आणि सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं होतं की आय वॉज चॅटिंग विथ माय चॅटबॉट अँड चॅटबॉट टोल्ड मी युअर लाईफ इज मिनिंगलेस, इट्स नॉट वर्थ इट. तर ह्याचा अर्थ काय की माझ्या जीवनाला अर्थ नाही म्हणून मी आत्महत्या करते. तर AI रेग्युलेट करायची गरज आहे. अशी वाक्य टाकायचा अधिकार यायला कोणी दिला? हु आर यू? त्या माणसाला सांगणं की तुझं जीवन निरर्थक आहे हे सांगायचा अधिकार तुला कोणी दिला? हे सगळं बॅन झालं पाहिजे. आणि दुसरं जे झालं, ओपन AI ChatGPT-4ची जी पेरेंट कंपनी आहे, तिथं एक काम करणारा सिस्टीम इंजिनियर होता. त्याचं म्हणणं होतं, आणि तो पॉल आल्टमनशी पहिल्या दिवसापासून भांडत होता, की प्रत्येक वापरकर्त्याला कुठल्या बेसिसवर मी निष्कर्ष दिला हे जाणायचा अधिकार आहे. म्हणजे तुम्ही ChatGPT-4ला विचारलं की हे असं असं आहे, हे उत्तर तुम्ही त्याला का विचारू शकत नाही? आता मी माझ्या बायकोला का विचारू शकत नाही? कारण ते सुखी संसाराचं लक्षण आहे. पण तो अधिकार तुम्ही ChatGPT-4 कडनं का काढला? तुम्ही एक्स्ट्रा पैसे लावा, $10 द्या, पण त्याला हे विचारा की तुझा अल्गोरिथम काय, तू हे कुठल्या बेसिसवर केलं. तर हे त्या टॉम आल्टमननी मानलं नाही. कारण त्याच्यात त्यांनी असा नंतर शोध लावला की हे डिजिटल अनालिसिस करताना अनेक कायद्यांच्या डेटा प्रायव्हसीचा त्यांनी भंग केलेला आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? गुगल जेमिनी, ChatGPT, बिंग आणि हे सगळे जे टूल्स आहेत ते फ्री डेटा ऑनलाईन ॲक्सेस करतात. अनेक डेटा हा प्रायव्हेट असू शकतो, पण तरी सुद्धा ते तो वापरतात आणि निष्कर्ष काढतात. शेवटी त्या इंजिनियरने फ्रस्ट्रेट होऊन आत्महत्या केली. आणि हे मी जे सगळं सांगतोय ते त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं. ही पब्लिक डोमेनमध्ये अवेलेबल आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या निगेटिव्ह आस्पेक्ट ऑफ AI. भारतामध्ये अजून एक समस्या आहे ती म्हणजे सायबर व्यसनाधीनतेची. ती नाशिकमध्ये नसावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो, कारण पुण्यामध्ये असे मला खूप सायबर व्यसनी दिसतात. आणि मग त्यांच्यासाठी एक प्रोग्राम असतो डिजिटल डिटॉक्स, म्हणजे 5 दिवस डिजिटल इन्स्ट्रुमेंट नाही वापरायची. आता हे असल्या गोष्टी आमच्या लहानपणी मला मी थक्कच झालो असतो की असं काही करायला लागेल. म्हणजे इंटरनेट डी ॲडिक्शन सेंटर असं काही करायला लागेल अशी कल्पना पण मला नव्हती. पण ती आता करायची निदान पुण्यामध्ये तरी गरज आहे. मला नाशिकचं माहिती नाही, पण ह्या गोष्टी टाळा. आणि मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या, सल्ले दिले. यावर काही प्रश्न असतील आणि आता वेळ असेल तर विचारा, नाहीतर मी पब्लिक पर्सन आहे. माझी www.deepakshikarpur.com, प्लीज आडनावात गडबड करू नका. दीपक लक्षात राहील, शिकारपूर SHIKARPUR.com आहे. तिथं प्रश्न विचारा. जगभरातनं अनेक लोक माझ्याशी संपर्क साधतात. मी उत्तरं देतो. यासाठी मी कुठलंही मूल्य आकारत नाही. मला जेवढं कळतं तेवढं सांगतो. नाहीतर मी सांगतो की मी एका तज्ज्ञाला विचारून तुला उत्तर देतो. जर गरज पडली तर त्या व्यक्तीला मी पुण्याला बोलवतो, ऑनलाईन कॉल करतो आणि त्याची समस्या सोडवायचा प्रयत्न करतो. सध्याचा माझा सीझन सुरू आहे तो ॲडमिशन मिळवणं आणि नोकऱ्या देणं. आणि ह्याच्यात मी काही डोकं लावत नाही, मी काही प्लेसमेंट एजन्सी लावत नाही. मी फक्त माझा ॲक्सेस वापरतो. मला 40 वर्षाचा अनुभव आहे, त्यामुळे माझे मित्र आहेत. मी लोकांना सांगतो हा मुलगा चांगला आहे, जरा तू बघ. असं करून मी अनेक लोकांना नोकऱ्या दिलेल्या आहेत, कारण मी व्हॅलिडेटेड लोकांनाच फक्त नोकऱ्या देतो. असं कुणीही मला बायोडाटा पाठवला तर देत नाही, त्याच्याशी मी बोलतो. पण हे सगळं मी करतो. त्यामुळं असं केंद्र रिमोटली मला नाशिकमध्ये पण करायची इच्छा आहे. जर एकलव्याला जर वाटलं तर आपण असं एक डिजिटल काउन्सिलिंग सेंटर तुम्ही करू शकता. मी काही काउन्सिलर्स ट्रेन करून देईन तुम्हाला, कारण सगळ्याच गोष्टी काही मी करायची गरज नाही. काही वेळेला गरज पडली तर मी नक्की येईन. आणि मी शेवटी तुम्हाला सांगतो की मी फार मोठा माणूस नाहीये, पण मी पुन्हा येईन. माझा परिचय करतो. मी तुकाराम CET-मध्ये इन्स्ट्रुमेंटेशन विभागात काम करतो आणि मी सध्या इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये काम करते. आमच्या इन्स्ट्रुमेंटेशन आम्ही वापरतो. मला एक सध्या समस्या अशी सध्या जाणवते तर आपल्याकडे इतका पाऊस पडतो, पण आपण इथं पेटमध्ये 40 किलोमीटर गेलो तर आपल्याला पाण्यासाठी खूप मनन करायला लागतो. तर ह्या पाणी आणि निसर्ग ह्या याच्यासाठी आपल्याला AIचा कसा वापर करता येईल आणि पाण्याचा AI वापरून आपण जसे इतकं पाणी पडते त्यासाठी NGO की अशा काही संस्था याच्यातून स्ट्रॉंग बिल्डिंग करता येईल का, जेणेकरून
आता आम्ही आमची सिस्टममध्ये समजा इकडे जर काही कमी पडलं ते ॲडमिट त्या पॉवर सिस्टम वापरून पंप ऑन करून किंवा काही सिस्टम करून आपण त्या मेकअप करतो. तसं आपल्यालाच त्या निसर्गाकरता किंवा ह्या ह्युमन तुमचा प्रश्न कळला. इथं माझं शेतीबद्दल ज्ञान खूप आहे, मला फक्त खाता येतं एवढंच माझं ज्ञान आहे. पण मी काही लोकांचे प्रयोग बघितले आणि बारामतीला एक इन्स्टिट्यूट आहे त्यांचा प्रयोग बघायला मी गेलो होतो आणि मला असं वाटतं की एआयचा आपल्याला वेदर फोरकास्टिंगमध्ये खूप चांगला वापर करता येऊ शकतो की उद्याचं हे कसं असेल. पण तुम्ही एक लक्षात घ्या की इंटरनेटवर तुम्हाला पिझ्झा डिलिव्हर करता येतो पण तो डाउनलोड करता येतो अशी सोय नाही आपल्याला की तुम्ही क्लिक केलं की तो पिझ्झा कॉम्प्युटरमधनं पडेल. तर तसंच आहे, आपल्याला पाणी न्यायला तंत्रज्ञानाचा वापर करता येणार नाही, तुम्हाला पारंपरिक मार्गच शोधायला लागतील. आणि त्यासाठी अनेक लोकांनी अनेक प्रयोग केलेत. जलयुक्त शिवार आहे, तो आमिर खानचं पाणी फाउंडेशन आहे, हे पारंपरिक प्रयोग आहेत. आता AI ह्याच्यामध्ये पार्शली काम नक्की करू शकेल. एक तर माहितीचं पृथक्करण, तुम्हाला ते असा डेटा देऊ शकेल की गेल्या 20 वर्षात या भागात कसा पाऊस पडला होता, म्हणजे पॅटर्न्स काय आहेत जे साने सरांनी सांगितलं. या बाबतीत खूप काम करायची गरज आहे. पण आपल्याकडं दुर्दैवाने काय होतं की ज्याचा कमर्शियल आउटकम लगेच येईल याच गोष्टीवर रिसर्च चालतो. आता तुम्ही जो म्हणता ही समस्या जर एखाद्या कुठल्या तरी रिसर्च ऑर्गनायझेशननी किंवा कुठल्या तरी कॉर्पोरेटनी जर त्याच्यात लक्ष घातलं आणि रिसर्चमध्ये कसं आहे की किती पैसे लागतील हे सांगता येत नाही, मग त्याच्यावर उत्तर निघेल. पण तुम्ही जे म्हणताय ह्याच्यावर खूप लोक काम करतायत. मी आता उदाहरणार्थ आफ्रिकेमध्ये मी बघितलं की ड्रोन ब्लेस ट्री प्लांटेशन होतंय, हे तुम्हाला माहिती आहे का? आपल्याकडं वृक्ष लावणं हे सोपं आहे. आज तर ती वृक्ष पौर्णिमा म्हणून काय मला वटच आठवतं. पण ट्री प्लांटेशनसाठी पारंपरिक तंत्रज्ञान हे तोकडं पडतं. पण इथं ड्रोनचा वापर आपण करू शकतो. तुम्ही जर एखाद्या विशिष्ट एरियामध्ये विशिष्ट सीड्स दिली तर तो ड्रोन आहे, तो रोबोटिक आहे, ते व्यवस्थित तो प्लॅन करून येईल, रिव्ह्यू करेल, तुम्हाला 3 दिवसांनी परत सांगेल की कसं चाललंय, नंतर 6 महिन्यांनी वाढ कशी होते, हे सगळं रिमोटली ह्युमनलेस काम करता येईल. अशा गोष्टींसाठी आपण आधुनिक तंत्रज्ञान नक्की वापरू शकतो. अजून कोणी? सर, नोकरीच्या संधी सर्व क्षेत्रातच बऱ्याच कमी आहेत. तर ज्यांनी नेहमीचं शिक्षण घेतलं आहे आणि नोकऱ्या शोधत आहेत त्यांनी जर AI ChatGPT किंवा असं त्याच्यात काय टॉपअप करावं की जेणेकरून त्या संधी वाढतील, हा एक माझा प्रश्न आहे. आणि दुसरा एक प्रश्न कदाचित सर तुम्हाला नाही विचारत आहे मी, म्हणजे सगळ्यांना, की नाशिक शहरामध्ये ChatGPTची तोंड ओळख व्हावी किंवा त्याच्यात काही ॲडव्हान्स कोर्सेस अशी कुठे सोय आहे का? काय तिथं बसले त्या सदावर्ते सरांना विचार. ओके. हा तुमचा पहिला प्रश्न, ह्याच्यावर मी सखोल विवेचन केलं. नोकरी तुम्हाला लक्षात ठेवा, प्लेसमेंटचं कोविड व्हॅक्सिन नाही आहे, काही औषध नाही आहे त्याचं. त्याला 2च उपाय आहेत, एक तर योग्य कौशल्य आणि कार्यानुभव म्हणजे वर्क एक्सपिरियन्स, ज्यासाठी मी तुम्हाला मेडिकल आणि डेंटल, तुम्ही जे सांगितलं पारंपरिक शिकलात जे काय असेल, मी तर म्हणतो की शिकलं नाहीत तरी काही फरक पडत नाही, पण कौशल्य पाहिजेत तुमच्या. आता तुम्ही जे म्हणाला ChatGPTवरशी बोलायचं कसं, त्याच्यात एक ब्रँच ऑफ सायन्स आहे, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. तो प्रॉम्प्ट हा साने सरांनी त्यांच्या भाषणात शब्द वापरला, पण त्याच्यावर एक इंजिनिअरिंग सायन्स आहे. आणि इंडस्ट्रीमध्ये जगभर अशा लोकांची गरज आहे की जे AI वापरून इंडस्ट्रीयल आन्सर्स घेतील. आणि तुम्ही एक लक्षात घ्या की ChatGPT असं अतिशय बेसिक लेवलवर, बाळबोध लेवलवर आपल्याला करायचं काम नाही आहे. इंडस्ट्रीमध्ये स्पेसिफिक प्रॉब्लेम्स आहे, कॉम्प्युटर काय करतो. आता ह्या सगळ्या गोष्टींसाठी योग्य प्रॉम्प्ट शोधणं, त्याचा अभ्यास करणं, थोडंसं कस्टमर ॲनालिसिस करणं आणि AI वापरणं, हे जे मी सगळं सांगतोय असं करणारे लोक पाहिजे. पण ह्याचं सगळं शिक्षण तुम्हाला पारंपरिक ठिकाणी मिळणार नाही. आणि पहिल्यांदा तुम्ही ह्या मनातनं गोष्ट काढा की मला काहीतरी शिकायचंय, तर कोण शिकवतं, कोण काय, एकलव्य शिकवतो. एकलव्य जर असा शिकत फिरला असता की मला गुरु द्या, तर तो एकलव्य झालाच नसता. डिस्टन्स एज्युकेशन आहे, ऑनलाईन किती अवेलेबल आहे. कोविड काळात मी बघितल्या स्टोरीज, कोण कोण काय काय शिकलं. आता ती एक बेंगलोरमध्ये एक बाई होती, तिने एक काहीतरी यूट्यूब चॅनल सुरू केलं, मेंगलोरियन फूड, ती आता मल्टीबिलियनर झाली. त्यामुळे तुम्ही कुठं हे कोचिंग क्लासेस काढणं हे 20व्या शतकातलं मॉडेल.
आणि कोणीतरी मला येऊन शिकवेल घर बसल्या असं काही होणार नाही. तुम्ही जसं बायकोकडनं ऐकताना तसं इंटरनेटवर शिका, अनेक गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. मग त्या प्रॅक्टिस करा. कुठल्या तरी इंडस्ट्रीत जा आणि सांगा मी हे शिकलोय, मला इंटर्न म्हणून घ्या, मी प्रयोग करतो. त्यातनंच तुमचं शिक्षण होईल. म्हणजे तुमचं म्हणजे नाही, पण तुम्हाला ज्या व्यक्तीबद्दल विचारायचं आहे आणि ह्याला हेच उत्तर आहे, दुसरं नाही उत्तर. प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्हाला शिक्षण नाही मिळणार. मी बेसिकली ह्युमन रिसोर्स प्लेसमेंट अँड रिक्रुटमेंट कंपनी 35 वर्ष काम करतो. माझा एक प्रश्न आहे की हाऊ टू इंटरव्ह्यू द कॅन्डिडेट, याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा रोल कसा असू शकतो सध्याच्या स्टेटसमध्ये, आणि व्हॉट यू सी इन द फ्युचर, की फ्युचरमध्ये कसा असेल की याचा वापर कसा. हा, आय विल बी मोर इंटरेस्टेड टू. नाही, कारण काय झालं होतं की 15 दिवसापूर्वी एक HR डे होता. तुम्हाला माहिती नसेल, HR डे होता. तुम्हाला कोणी बोलवलं होतं का? तुम्ही साजरा केला का? मग तो निदान पुढच्या वर्षी तरी करा. मग आम्ही काय केलं होतं की AI इन HR याच्यावर एक वर्कशॉप घेतो. त्याचा मी स्पीकर होतो. मग मी खूप लोकांशी बोललो काय चालतं कंपन्यांमध्ये. तर रुटीन जॉब जे आहेत ना HR मधले ते सगळे AI संपले. म्हणजे रेझ्युमी मिळवणं, मग तो खरा आहे का खोटा आहे मिळवणं. मग नंतर बेंगलोरमधल्या एका कंपनीने असं एक इमोटिव्ह AI टूल केलं आहे आणि ते काय करतात, कॅन्डिडेटला सांगतात की तुझा व्हिडिओ पाठव. म्हणजे नुसता CV नाही, तू स्वतःच बोल 5 मिनटं. त्याला एक टॉपिक देतात, या विषयावर तू बोल. मग तो कसा बोलतो या व्हिडिओवर तो AI टूल ठरवतं की हे वर्थ इट आहे का नाही. म्हणजे याचं जर इंग्लिशच बंडल आहे तो म्हणजे असं वाचून बोलतोय का व्यवस्थित बोलतोय. या ज्या गोष्टी ज्या आहेत ना या सगळ्या AI जातील. नंतरचा जो भाग आहे की या माणसाकडे भावनिक मॅच्युरिटी आहे का, तो टीम प्लेअर आहे का, तो आपल्या संस्कृतीत फिट होईल का, हे मानवी HRचं काम. पण ह्या आधीच्या ज्या गोष्टी आहेत ते सगळं टेक्नॉलॉजी संपवेल. आणि नंतरचा जो HR मधला मुद्दा आहे HR ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे हा माणूस काय काम करतो, मग त्याचा अटेंडन्स कॅप्चर करा. मग AI वापरून त्याच्या मनात काय चाललंय, मग तो नोकरी सोडून जाईल का. मग तो एक टूल एका माणसाने मला सांगितलं की ते प्रत्येक एम्प्लॉईचं सोशल मीडिया हँडल ॲनालाइज करतात. मग तो काय करतो, तो कुणाशी काय बोलतो, मग त्याने लिंक्डइनवर आपल्या कंपनीची बदनामी केली का, म्हणजे आता हा सोडून जाणार. मग तो एक असा रिपोर्ट कॉन्फिडेन्शियल CEOला देतो की हे एम्प्लॉईज लक्ष ठेवा, हे सोडून जाणार आहेत. मग त्याच्यावर तुम्ही उपाययोजना करा. तर ह्या अशा सगळ्या गोष्टींमध्ये हे व्यापक क्षेत्र आहे. वाटलंच तर हाच विषय घेऊन तुम्ही एक वर्कशॉप करा, मी तुम्हाला मार्गदर्शन करेन. कारण हा एक लक्षात ठेवा, AI फॉर एव्हरी इंडस्ट्री इज अ डिफरंट टॉपिक. असं मी आता जनरिक बोललो, पण प्रत्येक डोमेनचे प्रश्न वेगळे आहेत. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगचे वेगळे आहेत, HRचे वेगळे आहेत, फिनटेक फायनान्सचे वेगळे आहेत. तिथं प्रत्येक ठिकाणी याची अनेक वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं आहेत. आणि हे जर सगळं तुम्ही विचारमंथन इथं केलं तर इंडस्ट्रीचा पण फायदा होईल आणि इतर इंडस्ट्री पण येतील. पण शेवटचं मी तुम्हाला सांगतो, कृपया जपानी शिका. हां बोला. हा प्रश्न सांगा, प्रश्न सांगा, तुमचं मत नका. येस सर, माझं मत नका. हा तुम्हाला ईमेल करा, कारण आपल्याकडे वेळ कमी. 2च मिनटं घे. हा प्रश्न विचारा. एज्युकेशन सिस्टीमबद्दल बोलायचं आहे मला. माझ्याशी बोलून काय, मी काहीच नाही, मी तुमच्यासारखंच माणूस. तुमच्यामुळे काहीतरी होईल, तुमच्यामुळे काहीतरी होईल. हा मोठा प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्म सर्वसामान्य मिडल क्लास माणूस आहे, माझं काही नाही. मी माझं मत सांगायचं होतं, तुम्ही म्हटलं तर सांगतो, नाही सांगा. तुम्ही बोला. एज्युकेशन सिस्टीमबद्दल बोलायचं होतं मला 2 मिनटं फक्त. हां नाही, आता जसं तुम्ही बोलले त्याच्याशी कनेक्टेड आहे की आता आपल्या इथे जे मुलं 12वी SSC किंवा कॉलेजहून बाहेर जातात, कौशल घेऊन निघत नाही. तुम्ही जे बोलले स्किल करेक्ट. तर आपली सिस्टीममध्ये स्किल का नाही डेव्हलप करायचं हे करत. मला सिस्टीम कशाला पाहिजे. मला जर कमांडो आहे, मी शिकेन ना. माझा हाच प्रश्न आहे. वाय आर यू एक्सपेक्टिंग सिस्टीम. एक्झॅक्टली बरोबर, तुमचं म्हणणं करेक्ट आहे. संघाकडनं हे कळलं बदल, राष्ट्र निर्माण तू करणार आहे. एक्झॅक्टली. माझ्या आयुष्यात कुणावरही मला वाटलं हा मोठा प्लॅटफॉर्म आहे, तुमच्या मार्फत काय होईल म्हणून. कुणी काय करणार नाही. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. थँक्यू. आपण डिजिटल डॉक्टर असे, डिजिटल डिटॉक्स डॉक्टर ते वेगळं आहे. ते रिमोट डॉक्टर ग्रामीण भागात जाऊन करते. त्याच्यावर मी एक पुस्तक लिहिलंय, डिजिटल आरोग्य म्हणून. ते तुम्ही वाचा, विश्वकर्मा प्रकाशन. तो पण एक अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे. आणि इथं जर तुमच्या ओळखीचे मेडिकल कॉलेजेस असतील तर त्यांना एक रिमोट
हॉस्पिटल दत्तक घ्यायला लावा. आणि हे सगळे प्रयोग टेक्नॉलॉजिकली सगळे पॉसिबल आहे. म्हणजे यू कॅन क्रिएट व्हर्च्युअल क्लासरूम, तिथे एक मेटावर्स म्हणून एक टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा की पेशंट एका टेलिव्हिजनसारख्याच मोठ्या स्क्रीनसमोर असतो. मग तो एका एक्सपर्ट डॉक्टरशी बोलतो. मग तो त्याला सांगतो खोकून दाखव. मग तो सेन्स करतो की त्याला सांगतो अस्थमा आहे का नाही. हे सगळं मी बघितलेलं आहे. ह्याच्यात मी कुठलेही शोध लावलेले नाहीत. अशी टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, अशी टूल्स अवेलेबल आहे. वापर कोणीतरी करायची गरज आहे.